हॅलो, आवाज येतो का बघा सर्वांना? Yes, sir. Audible now. येतोय ना आवाज सर्वांना? हॅलो, येतोय सर आवाज? येतोय ना? एक 5 हा, मिनिटं Yes, जॉइन होऊन दे. sir. Audible now. हा, सर्व लोक जॉइन होऊन दे. एक 5 मिनिटं आपण थांबूया. किंवा कोणाकडे काय प्रश्न असतील तर विचारा, काय प्रॉब्लेम नाही. सर 5 आजचा मिनिट. गोल्डवर जरा एक्सप्लेन करा की आजचा गोल्ड लईच खाली आलाय. गोल्ड खाली चालला म्हणजे काय झालं? गोल्डनं एक फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय केलाय. हा फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय केला का? होय सर. मग ह्या कॅन्डलचे किती टक्के करेक्शन घेऊन मार्केट खाली जाणार होतं? ऍक्च्युली 50% घ्यायला पाहिजे सर. नाही 50% नाही. मोठी कॅन्डल आली ना शार्प रॅलीची. होय. मग किती टक्के घेणार? 0.3 तरी घ्यायला पाहिजे सर. 0.3 बघा, 0.3 वरनं 39 वरनं मार्केटनं लो कितीचा मारला? 31चा. मिळाली की 9 पॉईंट. आणि काय पाहिजे? बरं सर, मला एक विचारायचं होतं असं की सर आता बाईंग साईडला काय ट्रेड होतोय? बाय बाईंग साईड. साईडला नाही, खाली मोठे पीओआय डेलीचा पीओआय आहे बघा, तो डेली का विकलीचा पीओआय खाली. त्या पीओआय मध्ये बाईंग, तिथं तुम्ही कंडिशन चेक करायचे. बाईंग साईडला नाही जाणार आता. बेरिशच मुवमेंट होणार हा, आता. त्या एफयूजी कडे जाण्यासाठी आता मार्केट सज्ज आहे. बघा काय चेक करते. बाईंग साईडला मला वाटतं जाऊ शकणार नाही असं. ओके सर. सर्वांनी आपल्यासोबत एक नोटबुक ठेवायची आहे, त्याच्यानंतर एक पेन, नोट्स पण काढून घ्यायच्यात. लक्षात घ्या सर्वांना. सर स्क्रीन दिसत नाही हो. स्क्रीन दिसत नसेल तर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, कारण की बाकी सर्व लोकांना स्क्रीन दिसायला लागल्या. दिसते सर्वांना? सर जरा गोल्ड एक्सप्लेन करा ना. गोल्ड एक्सप्लेन करू? Sir, starting पासून घ्या ना, बेसिक घ्या ना. गोल्ड एक्सप्लेन केले की मगाशीच. इकडे बेरिश झालाय तुमच्याकडे. गोल्डचा व्ह्यू आहे तो थोडाफार बेरिश झालाय. हा फेअर व्हॅल्यू गॅपला डिस्क्वालिफाय केलाय. इथून सेलचा ट्रेड होता, इथून मार्केट खाली चाललंय. किंवा आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इकडे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इकडे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हे कॅन्डल जर क्लोज झाली आणि ह्या कॅन्डलनं जर ह्या कॅन्डलची जर लिक्विडिटी तुम्हाला जर खाताना सापडत असेल तर तुम्ही सेल साईडला जाऊ शकताय, कंडिशन मॅच करून. लक्षात घ्या, विदाउट कंडिशन मॅच करता जायचं नाही आहे. म्हणजे सर याच्या पुढच्या होणाऱ्या कॅन्डलना या चालू कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन याच्या आतमध्ये क्लोजिंग द्यायला पाहिजे ना? क्लोजिंग दिली नाही तर चालते. लिक्विडिटी खातानाच खालच्या टाइम फ्रेमला जाऊन आपल्या कंडिशन मॅच करा आणि सेल मारा. कंडिशन आपण मॅच करून सेल मारायच्या. लक्षात घ्या, विदाउट कंडिशन मॅचअप सेल नाही. सर्वांना आपल्यासोबत नोटबुक ठेवायचे आहे. नोटबुक, पेन, स्केच पेन असतील तर अगदी बेस्ट आहे. ग्रीन आणि ब्लॅक, कारण की सगळे जे ड्रॉइंग असणार आहेत ते ग्रीन ब्लॅक मध्ये असणार आहेत. लक्षात घ्या इथून पुढे. फॉरेक्स मार्केटमध्ये मला सांगा कोण कोण नवीन आहे. माईक ऑन करा आणि सांगा. सर मी रिया सूर्यवंशी. ओके, ठीक आहे. नवीन, पूर्ण नवीन आहात ना? फ्रेशर? येस. या ओके. वैभव गोरे. या ओके. प्रणाली शिंदे. ओके. विक्रांत राक्षे. ओके. उदय मगदुम. या ओके. उदय मगदुम. ओके ओके, ठीक आहे. आणि राऊत. हा ओके, ठीक आहे. मला वाटते आता टोटल काउंट 17चा आहे.
70 मध्ये आय थिंक सो 20 जे आहेत ते मला वाटते फ्रेशर असतील. बाकीचे थोडेफार लॉसेस करून आलेले आहेत, कारण की लॉस केल्याशिवाय माणूस मार्केटमध्ये जास्त हे करत बसत नाही. लक्षात घ्या. लॉसेस वाले कोण आहेत सांगा? फॉरेक्स मार्केट करतात पण लॉस मध्ये आहे. सर शुभम. ओके ठीक आहे. ओम बोडरे. ओके विक्रांत राक्षे. ओके सतीश पाटील. ओके बरं ठीक आहे. आपण आता चालू करूया. एकच मिनिट, मी पीपीटी ओपन करतो. पीपीटी ओपन केल्यानंतर पीसी थोडासा हँग होते का चेक करू आपण, कारण की मागच्या स्ट्रीमला जरा थोडासा पीसी हँग होतो काउंट जास्त झालं की. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो सर दिसते. ओके ठीक आहे. एक काम करा, सर्वांनी नोटबुक मध्ये टायटल टाकून घ्या. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? सर आवाज ब्रेक होतोय. हॅलो. हॅलो हॅलो, जी सर आ रही आवाज. आवाज येतो ना सर्वांना? जी सर आ रही है अभी तो. ओके ओके ठीक आहे. टायटल टाकून घेतलं सर्वांनी. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? मला सांगू शकता फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? सांगा जरा मला, फॉरेक्स मार्केट म्हणजे काय असेल किंवा काय कल्पना आहे तुमची. जे नवीन लोक आहेत त्यांनी सांगा. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. सर फॉरेक्स मार्केट जेवढं माझं इन्फॉर्मेशन आहे ते आपण जे मार्केटिंग असतं जे वर्ल्ड वाईड असतं ते हा संपूर्ण जगभरात त्याचं आपण इन्व्हेस्टमेंट करतो जी. ओके ठीक आहे. ओके हा. जे ट्रेडिंग त्याच्यात पण जसं इंडियन स्टॉक मार्केट आहे जे फक्त विदिन इंडियन मध्ये चालतं, तसं हे जे फॉरेक्स मार्केट आहे हे हा वर्ल्ड वाईड चालतं, पूर्ण ओ- जगभरात चालतं. ओके ठीक आहे. हा म्हणजे पूर्ण जगभरात चालतं हे मार्केट, एवढंच तुम्हाला म्हणायचं बरोबर ना? हो. पण तुम्ही कशामध्ये ट्रेडिंग करता? त्याच्यामध्ये स्टॉक मध्ये करताय, कमोडिटीज मध्ये करताय, क्रिप्टो मध्ये करताय,
कशामध्ये ट्रेड करताय? करन्सीमध्ये करतो. करन्सीमध्ये ट्रेड करताय. म्हणजे ओके. करन्सीमध्ये जे काही ट्रेडिंग केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतो. लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? येस सर. हा, तिकडे नोट डाऊन करून घ्या. एकच मिनिट, तुम्हाला मी स्क्रीन पण दाखवतो. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी पेअर मध्ये जे काही ट्रेडिंग करतो, दोन देशामध्ये आपण जे काही ट्रेडिंग करतो. बघा, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? जी सर. हा, तुमचं बोलून झाल्यानंतर माईक ऑफ करा, कारण की तुमच्यामुळे लोकांना प्रॉब्लेम नको आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट म्हणजे थोडक्यात करन्सी ट्रेडिंग. करन्सीमध्ये दोन देशामध्ये, समजा आता तुम्ही जर अमेरिकेला गेला तर अमेरिकेमध्ये इंडियन रुपीज चालतात का? नाही. नाही चालत, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे, मग तुम्हाला पैसे घेऊन तर जावे लागेल ना अमेरिकेला. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? रुपीज डॉलर मध्ये कन्वर्ट. रुपीज डॉलरमध्ये कन्वर्ट करणार, बरोबर ना? आणि मग अमेरिकेमध्ये जाणार, बरोबर आहे. मग समजा तुम्ही 1,00,000 रुपये कन्वर्ट केलेत, 1,00,000 रुपये कन्वर्ट केलेत आणि त्याचे डॉलर आलेत तुम्हाला, बरोबर आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला मार्केटमध्ये, लक्षात घ्या, ज्यावेळेला अमेरिकेमध्ये राहणार आहे तुम्ही, समजा एक 10 दिवस राहिला, $1,00,000 आहेत तुमच्याकडे. 1,00,000 मधले तुमच्याकडे निम्मे म्हणजे 50% अमाऊंट संपलेले आहे आणि 50% तुमच्याकडे अमाऊंट राहिलेली आहे. आणि 50% अमाऊंट ज्यावेळेला राहिलेली असते आणि समजा डॉलरचा रेट आता मला वाटतं समथिंग 87 काहीतरी आहे, 87 वरून जर 90 वर डॉलरचा रेट गेला या कालावधीमध्ये, म्हणजे तुम्ही अमेरिकेत असताना, तर तुमची जी अमाऊंट असते डॉलरची त्याची व्हॅल्यू पण वाढते. लक्षात घ्या, कारण की डॉलरचा रेट वाढला की तुमच्या जी व्हॅल्यू तुम्ही घेऊन गेलेला असता त्याची पण व्हॅल्यू वाढते. लक्षात घ्या, एक्सचेंज करताना तुम्हाला व्हॅल्यू वाढूनच मिळतं. लक्षात घ्या, कळलं? हॅलो, हो सर. हा, कळलं ना तुम्हाला हे? पण प्रत्येक वेळेला तुम्ही अमेरिकेला जाणार आहे का पैसे मिळवण्यासाठी? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेत, बरोबर ना? आणि ते प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण करन्सीमध्ये ट्रेडिंग करतो आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवतो आणि त्या प्रॉफिटवर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक लाईफस्टाईल सेट करू शकता. लक्षात घ्या. ओके. हा, लिहून घेतलं? हे जे काय समोर दिसतं ते नोट डाऊन करून घेतलं? हा, सर्वांनी नोट डाऊन करून घेतलं असेल तर हँड राईज करा. सर थोड़ा थोड़ा आप बीच में हिंदी बोल सकते हैं क्या? मुझे मराठी नहीं आती जी. ओके ओके, ठीक है, बोल देता हूँ, कोई प्रॉब्लम नहीं. तुम मेरे को पूछो कि क्या है, मतलब समझा, कुछ समझा नहीं तो बोल दो डायरेक्टली, कोई प्रॉब्लम नहीं है, मैं बोल देता हूँ. सर अब कुछ कुछ समझ में आया. मेरे को ये समझ आया कि अभी आपने पूछा था कि फॉरेक्स मतलब अमेरिका से जैसे कि हमें ट्रेड करना है अगर, तो हाँ. हमारे पास में क्या होना चाहिए? हमारे पास डॉलर होना चाहिए. या बीच में आपने जो बताया ना कि 1,00,000 रुपए अपने पास है और वो डॉलर में कन्वर्ट करना है, तो बीच का डिफरेंस बता रहे थे, वो नहीं समझ आया. नहीं नहीं, क्या अब देखो, यहाँ पे 1,00,000 रुपए लेके हम अमेरिका गए हैं, मतलब डॉलर में कन्वर्ट कर दिया 1,00,000 रुपए, जी. और उधर जाके 50% अमाउंट हम खत्म कर दिया, उधर जो भी खर्चा है उधर का, और 50% रह गया. और उस टाइम पीरियड में जब भी डॉलर का रेट बढ़ जाए ना, तो 50% हमारे पास जो भी रह गया है उसका वैल्यू भी बढ़ जाएगा. यस सर, यस सर. हाँ, लेकिन हमेशा के लिए हम वैसा नहीं करेंगे ना. अमेरिका तो नहीं जाएंगे, इसका खर्चा भी ज्यादा है ना. यस सर. तो इसीलिए हम ऑनलाइन ट्रेडिंग प्लेटफॉर्म से ट्रेडिंग करते हैं, समझे? यस सर. या ओके, ठीक है. कोई दिक्कत हो जो पूछो, कोई प्रॉब्लम नहीं है. जी सर. मैंने आपसे शायद आप व्हाट्सएप पे भी मैंने चैट किया था आपसे, अगर ध्यान हो तो. हाँ, नहीं कोई प्रॉब्लम नहीं है. ओके. आपको कुछ पता नहीं चला, कोई समझा नहीं, तो आप बोल दीजिए डायरेक्ट, मैं आपको पता बोल देता हूँ. ठीक है सर. ओके, थँक्यू. हा, ठीक आहे, ओके. सगळ्यांनी घेतलं फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना करन्सी आणि सिम्बॉल्स जेवढे काही स्क्रीनवर दिसते ते नोट डाऊन करून घ्या. समोर जे स्क्रीनवर दिसते ते नोट डाऊन करून घ्या. मेजर अँड मायनर्स असं त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या.
मान दिन बरी झाले सर. सगळ्यांचं झालं असेल तर हँड राईज करा. सर त्या ग्रुपला लिंक टाका ना सर तिकडे. हॅलो, हा व्हॉट्सअपला ग्रुप बनवला तिथे लिंक आली नाही सर आपली. हो, सगळीकडे लिंक आले. कोणत्या ग्रुपमध्ये लिंक आले नाही मला सांगा फक्त. नाही आलेली. व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे. कोणतं नाव सांगा ग्रुपचं. एक मिनिट. फॉरेक्स ट्रेडिंग बॅच फेब्रुवारी 2025. त्या ग्रुपमध्ये लिंक आलेलं नाही. हा, एकच 98 मेंबर बघा त्यामध्ये. नाही आलेली लिंक. एकच मिनिट. मी ते वेट करत होतो, बघतो लिंकच नाही आली. मग आता इंस्टाग्राम वरून जॉईन ग्रुप. हा, आता आली बघा. आली ना. हा, आता आली. नोटडाऊन झालेलं आहे सर्वांचं. माईक ऑफ करा. हो सर. हॅलो, हो का. आता इथे 2 डिफरन्स आहेत तुमच्याकडे, लक्षात घ्या. वरच्या बाजूला जे करन्सी पेअर्स आहेत किंवा करन्सी आहेत त्या मेजर आहेत आणि खालच्या बाजूला जे आहेत ते मायनर आहेत. वरच्या बाजूला मेजर आणि मायनर आहे. मला सांगू शकता मेजर आणि मायनर डिफरन्स का पडलाय? मेजर का मतलब सर जो हर देश में लगभग यूज होता हो. हाँ, और माइनर का मतलब? माइनर निवडक. फ्रिक्वेंटली हर जगह यूज ना होता हो, कुछ कुछ देशों में यूज होता हो. हाँ, कुछ मतलब अपना ये रुपी आहे हो का. हे रुपीच आहेत. आपले Yes. पैसे आहेत आपल्या इंडियाचे. ते कोणत्या बाकीच्या कोणत्या देशामध्ये यूज होतात का? डॉलर नहीं होता है ना, ये रुपीज नहीं होता है ना अदर कंट्रीज में. नहीं डॉलर नहीं, डॉलर में डॉलर होता होता है. मतलब ये सिर्फ हमारे देश के लिए मर्यादित है. आपल्या Yes, sir. देशासाठी फक्त रुपीज मर्यादित आहे. बाकी ह्या करन्सी पण त्यांच्या देशापुरतं मर्यादित आहेत, लक्षात घ्या. पण वरच्या ज्या करन्सी पेअर आहेत त्या ग्लोबली वर्ल्ड वाईड सगळ्यात जास्त वापरल्या जातात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मेजर करन्सी पेअर. आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतो, लक्षात घ्या. व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आहे? व्हॉल्यूम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? सर म्हणजे शेअर्स खरेदी मोठमोठ्या मुवमेंट होतात. हा, व्हॉल्यूम म्हणजे लोकसंख्या. म्हणजे त्याच्यामध्ये भाग घेणाऱ्यांची जी संख्या असते ते जे भाग घेणाऱ्यांची संख्या असते ती जास्त असते याच्यामध्ये, लक्षात घ्या. भाग घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणून आपण ट्रेडिंग करताना कोणते पेअर ट्रेडिंग करणार आहात? मेजर करन्सी पेअर ट्रेड करणार, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. नोट डाऊन करून घ्या. मेजर करन्सी पेअर मध्ये व्हॉल्यूम जास्त असतो किंवा ते जास्त ग्लोबली प्रमाणात वापरले जातात, म्हणून आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार आहे. यानं काय होणार आहे की तुमचा एक तर टार्गेट फास्ट मध्ये डन होणार आहे किंवा एसएल पण फास्ट मध्ये डन होणार. तुमच्याकडे स्किल राईट असेल तर टार्गेट डन होणार, लक्षात घ्या. स्किल चुकीचं असेल तर एसएल. कारण की व्हॉल्यूम जास्त असतो आणि त्या व्हॉल्यूम जास्त असतो. थोडक्यात समुद्राच्या लाटा कशा येतात तशा लाटा इथे येतात, लक्षात घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला विचार करावा लागतो इथे. नोट डाऊन झाले असेल तर हे करा, नोट डाऊन करून घ्या. मेजर करन्सी पेअर मध्ये व्हॉल्यूम जास्त असतो, त्यामुळे तुमच्या ज्या हे आहेत एसएल आणि टीपी जे काय ते फास्ट प्रमाणात हिट होऊ शकतात.
घेतला असेल तर सांगा मला, हँड राईज करा सर्वांनी. ओके ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर जाणार आहे आपण. त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या, टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट टायटल टाकून घ्या सर्वांनी, किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. माईक ऑफ करा. टायटल टाकून घ्या सर्वांनी, टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. सर आपण एस एस म्हणू शकत नाही का? एस एस हॅलो, स्क्रीनशॉट सर म्हणू शकत नाही काय? स्क्रीनशॉट मारू शकते की, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपला स्क्रीनशॉट, हा वेळ पण वाचेल, पण कसं असतं लक्षात घ्या, स्क्रीनशॉट जर मारला तर तो मोबाईल मध्येच राहणार, लक्षात घ्या. तो वहीत मध्ये कधी उतरत नाही, लक्षात घ्या. नोटबुक मध्ये थोडा वेळ लागेल, पण गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर होतील, लक्षात घ्या. फास्ट मी जर पळवायला लागलो तर पुढच्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत, लक्षात घ्या. ओके सर, थँक्यू. हा, टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट सर्वांनी जर टायटल टाकला असेल तर आपण हे करूया. तुम्ही मला सांगा, जे काही मार्केट शिकणार आहे, मग ते का कोणतं पण असून दे, स्टॉक मार्केट असून दे किंवा फॉरेक्स मार्केट, मग ह्या मार्केटमध्ये तुम्ही कशासाठी आलाय? फॉरेक्स या स्टॉक मार्केट में क्या तुम्हारी वजह क्या है कि मार्केट में क्या वजह है कि इसीलिए तुम मार्केट में आए हो? पैसे मिळवाला. पैसे मिळवायला, बरोबर ना? इन्कम सोर्स म्हणून. हा, इन्कम सोर्स म्हणून तुम्ही मार्केटमध्ये आलाय. मग मार्केट जे काय करतात ती एक प्रकारची तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटच असणार आहे ना, हो ना? जशा इथे बघितलं तुम्ही, FD, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड्स, बिझनेस, रिअल इस्टेट अँड गोल्ड, हे जसे इन्व्हेस्टमेंट आहेत, तसं तुम्ही जे काही फॉरेक्स ट्रेडिंग करणार हे पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात घ्या. कारण की तुम्ही पैसे लावल्याशिवाय पैसे तर मिळणार नाहीत ना तुम्हाला, मग ही तुमच्यासाठी एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहून घ्या, फिक्स्ड डिपॉझिट. पहिला पॉईंट नोट डाऊन करून घ्या, फिक्स्ड डिपॉझिट. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. बँकेमध्ये आपण जे फिक्स्ड डिपॉझिट करून पैसे ठेवतो त्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतात. मला सांगू शकता, बँकेमध्ये जे काय पैसे ठेवताय तुम्ही त्याचे रिटर्न किती दिवसानंतर मिळतात? 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर त्याचे तुम्हाला रिटर्न मिळतात, बरोबर आहे. 1 वर्षानंतर म्हणजे किती दिवस झाले तुमच्याकडे? 365 दिवस झालेत, बरोबर आहे. मग 365 दिवसानंतर तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळतं? समजा एक तुम्ही 10,000 रुपये व्हॅल्यू लावलेत, 10,000 रुपये लावलेत, तर 10,000 ला किती रुपये मिळणार आहे वर्षानंतर? 2000. 2000. 1000. 1000 जास्तीत जास्त 1000, लक्षात घ्या. तुम्हाला 700 रुपये ते 800 रुपये मिळतात, 8%. 8% ते 700 रुपये मिळतात. किती दिवस मार्केटमध्ये तुम्ही पैसे ठेवल्यानंतर? 365 दिवस ठेवल्यानंतर, बरोबर आहे का? त्याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये सांगा मला, पैसे किती टक्के रिटर्न मिळतात तुम्हाला? 12%. 12%, जास्तीत जास्त 15% किंवा 20% जरा जास्तीत जास्त. हे पण वार्षिकच मिळणार ना तुम्हाला, हो बरोबर ना? म्हणजे साधारण तुम्ही 10,000 जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला किती मिळणार आहेत? 2,000 रुपये मिळणार आहेत, बरोबर आहे का? हो. बरोबर. आता तुम्हाला एक बिझनेस टाकायचा, लक्षात घ्या. बिझनेस टाकायचा तुम्हाला. बिझनेससाठी किती रुपये लावा लागतात साधारण? कोणता बिझनेस नवीन चालू करायचा असेल तर 15 से 20 लाख. 15 ते 20 लाख रुपये लावा लागतात, बरोबर ना? मी इकडे 15 लाख पकडतो. सांगा आता तुम्ही जे 15 लाख रुपये लावलेत बिझनेससाठी, ही तुमची काय झाली? इन्व्हेस्टमेंट झाली. मग इन्व्हेस्टमेंट पहिला 15 लाख जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार नाही ना त्याच्यानंतर? नाही होणार ना. 15 लाख जेवढे काही लावलेत ते निव्वळ तुम्हाला पहिल्यांदा 15 लाख बाजूला काढावे लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट मध्ये जाणार, बरोबर ना? हो. बरोबर आहे ना? मग सांगा मला, 15 लाख रुपये जे काही लावणार आहे तुम्ही, ते 15 लाख रुपये येण्यासाठी काय कालावधी लागेल? 2-3 वर्ष. 2-3 वर्षात 15 लाख रुपये कव्हर करू शकताय वाटतंय तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये? मे बी 5 to 7 years. कमीत कमी तुम्हाला मला वाटतं 10 वर्ष लागतील, बरोबर ना? हो, बिझनेस 10 वर्ष लागतील, लक्षात घ्या. आणि बिझनेस चालला तर गॅरंटी आहे का इकडे?
नाही. गॅरंटी नाही आहे, बरोबर ना. आता रिअल इस्टेटमध्ये तेच जर 15 लाख रुपये लावले तर ते रिअल इस्टेटमध्ये तुमची जी इस्टेट असणार आहे ती डबल होण्यासाठी काय कालावधी असेल साधारण? 4 ते 5 वर्ष. 4 ते 5 वर्ष. पण 4 ते 5 वर्षामध्ये पण होत नाही, लक्षात घ्या. 10 वर्ष इथं पण मिनिमम तुम्हाला लागतातच. बघा तुम्ही चेक करून. त्याच्यानंतर आता समजा तुम्ही गोल्डमध्ये पैसे लावल्यात. गोल्डमध्ये जर पैसे लावले असेल तर त्याच्यासाठी काय असेल? 15 लाख रुपये तुम्ही गोल्ड घेऊन ठेवले, ते डबल होण्यासाठी काय कालावधी असेल साधारण? 15 वर्ष. नाही, मार्केटच्या ह्याच्यावर असू शकणार ते. मार्केटच्या ह्याच्यावर असते. साधारण इकडे 10 वर्ष लागतात तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये, बरोबर आहे का? हो. इकडे 10 वर्ष लागायला आणि तुम्ही ह्या 3 गोष्टीमध्ये 15 लाख रुपये लावलेत, लक्षात घ्या. आणि ह्या वरच्या 2 गोष्टीमध्ये 10 लाख रुपये लावले, 10,000 रुपये लावलेत फक्त. ओके. आता बघा, हे सगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार झाले, बरोबर आहे. आता तुम्ही फॉरेक्स करणार आहे किंवा इंडियन मार्केट करणार आहे, लक्षात घ्या. ते पण तुमच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकारच असणार ना. हो. मग समजा तुम्ही मार्केटला एक 10,000 रुपये लावलेत. 10,000 म्हणजे किती डॉलर येणार तुम्हाला साधारण? 100 USD येतील ना, बरोबर आहे ना? हो. 10,000 म्हणजे 100 USD, लक्षात घ्या. मग 100 USD ला तुम्ही जर दिवसाला $1 जर प्रॉफिट केला तर टोटल वर्षामध्ये किती प्रॉफिट करू शकता? 365. 365 नाही, शनिवार रविवार सुट्टी असते. टोटल ट्रेडिंगचे दिवस किती असतात? 350 ट्रेडिंग सेशन असणार. 2025 मध्ये 250 ट्रेडिंग सेशन आहेत, लक्षात घ्या. 2025 मध्ये $1 प्रॉफिट करायचं तुम्हाला. 250 दिवसाचा प्रॉफिट किती होणार आहे? $250 होणार आहे. हो, $250. $250 व्हॅल्यू काय असेल सांगा मला? $250 $1 $85 ना. हा, 85 गुणिले हा काय 250. 250 USD टू INR किती रुपये होतात बघा? 21,600 रुपये होतात का? हो. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती तुमची? किती रुपये लावलेत मार्केटला? 10 लावलात. 10,000 मध्ये वर्षाला किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला? 21,000. म्हणजे किती पट झालं तुमचं अकाउंट? 20,000 म्हणजे 10,000. मोर दॅन 100%. 100 नाही, 200%. कारण ये 200%. यस 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 200%. और ये बैंक कितना दे रहा है आपको? 210% तेच की 210% होतात, पण बँक किती द्यायला लागल्या तुम्हाला? 8% द्यायला लागल्या. 8% पण नाही, 6%च की. हा, 6%. तुम्ही मला सांगा, 1 वर्षानंतर ना त्या 8% जे देते बँक, त्याची तर व्हॅल्यू असते काय? नाही. नाही. पेट्रोल त्यावेळेला 100 रुपये असलं तर 1 वर्षानंतर पेट्रोल 120 ला जाते. मग 120. महागाई वाढली ना, इन्फ्लेशन रेट मध्ये त्याची पण किंमत नाही ना. 8% ते हायस्ट भेटला आपल्याला. मग तुम्ही मला सांगा, फॉरेक्स मार्केट करणं चांगलं की वाईट? किंवा इंडियन मार्केट करणं चांगलं की वाईट? चांगलं, सोपं फॉरेक्स वाटतंय. हा, इंडियन मार्केट पेक्षा सोपं जे काय आहे ते फॉरेक्स आहे, लक्षात घ्या. इथं टाइम डिके वगैरे बाकीच्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत नाही, काही नाही. आणि तुमच्यासाठी बेटर आहे फॉरेक्स मार्केट, लक्षात घ्या, बरोबर ना. आणि इथे तुम्ही फक्त 1 वर्षाचा विचार केला, 1 वर्षात तुम्हाला 200% रिटर्न मिळतात, बरोबर काय? 1 वर्षात 200% रिटर्न मिळायला लागलात तुम्हाला. आणि 10 वर्षाचा विचार केला तर किती टक्के रिटर्न मिळणार तुम्हाला? 2,000% रिटर्न मिळणार आहे, बरोबर ना. 2,000% रिटर्न मिळणार आहे. इथं 15 लाखाला 15 लाख होण्यासाठी, म्हणजे 15 लाखाला 15 लाख म्हणजे अकाउंट डबल 100% प्रॉफिट होण्यासाठी किती वर्ष लागायला लागल्यात? 10 वर्ष. आणि इथं किती तुम्हाला मिळणार आहे? 2,000%. मग मार्केटमध्ये तुम्ही मला सांगा, दिवसाला 1% काढणे चांगला की वाईट? चांगला आहे. चांगला आहे ना. 1% प्रॉफिट झाल्यानंतर लोक थांबतात का मार्केटमध्ये? नाही, थांबत नाही. थांबत नाहीत, बरोबर ना. का थांबत नाहीत? का थांबत नाहीत? अजून पाहिजे, हा वाजता त्यांच्याकडे, बरोबर ना. पण एक नियोजन पद्धतीने जर तुम्ही खरोखरच जर एक नियोजन पद्धतीने तुम्ही जर प्रॉफिट केला तर एक बल्क अमाऊंट तुम्हाला काय करता येते? प्रॉपर हे करतात. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला समुद्र बनला त्यावेळेला समुद्र डायरेक्ट बनला का? नाही, थेंब थेंब पाणी साठूनच बनलाय ना, बरोबर ना. मग तुम्हाला जर समुद्र बनवायचा असेल तर थेंब थेंब पाणी घेणार का सगळं समुद्रच घेऊन जाणार आहे तुम्ही? थेंब थेंब घेऊन जायचं, लक्षात घ्या. आणि हे जर चुकला तुम्ही तर तुम्ही फेल होणार, लक्षात घ्या. कारण की मला वाटते तुम्हाला पहिली का तिसरीला तुम्हाला एक गोष्ट होती बघा, ससा आणि कासव. राईट. होती काय? कोण जिंकते त्याच्यामध्ये? कासव जिंकते, बरोबर ना.
कारण की फास्ट जर पळाला तर पाय घसरून पडण्याचे तुमचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये कासवासारखं जगायचं. लक्षात घ्या. 1% दिवसाला घ्या, कमी नाहीत 1%. जो दिवसाला 10% घेतोय त्याच्यापेक्षा तुमचा 1% प्रॉफिट जास्त असणार वर्षानंतर. लक्षात घ्या. कारण की ह्याचा जर तुम्ही ऍव्हरेज प्रॉफिट जर बघितला 10% वाल्याचा, तर लॉसच्या कंडिशन पण त्याच्याकडे जास्त असतात. हे अनुभवून बघा तुम्ही, मग समजेल तुम्हाला. कळलं हे? स्लो अँड स्टडी विल विन द रेस. हा, जेवढं का तुम्ही हळू जाताय त्याप्रमाणे तुम्ही प्रॉफिट करू शकता. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, $300 म्हणजे किती रुपये होतात? 26,000च्या दरम्यान. 26,000च्या दरम्यान. 30,000 रुपये धरूया. 30,000 रुपये धरूया. 30,000 रुपयाला 1 वर्षानंतर किती रुपये मिळवता येतात सांगा मला फक्त. कशातून? ह्या 30,000 फॉरेक्स मार्केटमधून 30,000ला 1 वर्षानंतर किती रुपये मिळवणार? म्हणजे 250 दिवसानंतर किती रुपये मिळवू शकता तुम्ही? 1 वर्षानंतर $750. $750 तुम्ही मिळवू शकता. बरोबर आहे. $750 तुम्ही मिळवू शकता. हे विदाउट कंपाऊंडिंग व्हॅल्यू. ओके. म्हणजे कंपाऊंडिंग व्याज न लावता. आणि कंपाऊंडिंग व्याज लावल्यानंतर किती रुपये मिळवू शकता तुम्ही? कंपाऊंडिंग म्हणजे कळालं ना तुम्हाला काय करायचं ते? $300 बघा, $300 पहिल्या दिवशी 3%चा प्रॉफिट करणार म्हणजे किती डॉलरचा प्रॉफिट होणार तुम्हाला? किती टक्के? $300 म्हणजे $9चा प्रॉफिट होणार. बरोबर काय? $9. मग $9 प्रॉफिट केल्यानंतर ना अकाउंटला इक्विटी किती होणार तुमच्या? 309 होणार का? होय. 309 झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी 309ला 3% प्रॉफिट केल्यानंतर किती प्रॉफिट होईल? 9.27 काहीतरी होईल मला वाटतं. बरोबर आहे का? बरोबर आहे. पहिल्या दिवशी 9 प्रॉफिट केला, दुसऱ्या दिवशी 9.27 केला. अकाउंटची इक्विटी किती झाली? 318 झाली का? मग 318 वर 3% प्रॉफिट केला. लक्षात घ्या तुम्ही. असं करत जर तुम्ही फक्त 200 दिवस जर केलं तर अकाउंट किती टक्क्यापर्यंत जाऊ शकतं? अकाउंटला किती इक्विटी मिळवू शकता तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला? विचार कधी केला याचा? नाही सर. बघा, आता विचार नसं केला नसेल तर तुम्हाला एक पीपीटी दाखवतो मी. एक एक्सेल सीट दाखवतो. एक्सेल सीटवरनं तुम्हाला समजेल की तुम्ही काय करू शकता. तरी पण एक सांगा मला, किती रुपये मिळवू शकताय वर्षाला? एक म्हणजे सगळ्यांनी एक अमाऊंट सांगा फक्त, किती रुपये मिळवू शकताय? 1 इयरच्या वर काहीतरी सर 1,92,000 तुम्ही सांगितलेलं आहे गेल्या दिवसाला सर. सांगितलं 1,92,000 लाख सर. हा, तुम्ही आपल्या हो का, मी $600 तुम्हाला दाखवतो. $600 दाखवतो. हो का, $600 तुम्हाला मी दाखवतो. $600 कॅपिटल आहे तुमचं. दिवसाला 3%चा प्रॉफिट किती होणार तुम्हाला? $18. अकाउंटला इक्विटी किती झाली? 618. दुसऱ्या दिवशी 18.54चा प्रॉफिट केला, 636 झाले. तिसऱ्या दिवशी $19चा प्रॉफिट केला, 655 वर अकाउंट गेला. तिसऱ्या दिवशी $19चा प्रॉफिट केला, 675 वर गेलं. बरोबर आहे का? असं जर करत जर तुम्ही दिवसाला किती टक्के गेन करायचा? फक्त 3%. 3%चा गेन करायचा फक्त. लास्टला अमाऊंट किती येते माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. काय आयडिया नाही सर. चेक करा किती अमाऊंट आहे. $2,21,613. $2,21,000 म्हणलो ना, $613. काय व्हॅल्यू आहे बघा? 1,91,87,123 रुपये. कोण देऊ शकते का तुम्हाला? नाही. देऊ शकते. फॉरेक्स देऊ शकते, पण त्याच्यासाठी जो प्लॅन आहे त्या प्लॅनवर बसण्यासाठी तुमचे किती टक्के द्यावे लागतील ते सांगा मला पहिल्यांदा. 100%. 100% कसं देऊ शकता? 1,000% द्यायला लागणार. लक्षात घ्या, 1,000%. कारण की तुम्ही कुठं पण पैसे इन्व्हेस्ट करा, कुठं पण पैसे, 1 वर्षानंतर ना तुम्हाला जर 1 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्याच्यासाठी किती टक्के द्यायला पाहिजे तुम्हाला? 1,000% द्यायला लागतात. लक्षात घ्या. बरोबर आहे का? $600 म्हणजे व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे? $600 व्हॅल्यू किती झाली? 60,000 रुपये पकडा सर. 56,000 रुपये झाले असेल मला वाटतं.
हा सर 56,000 होते. 56,000 रुपयाला 2 CR कोण देऊ शकते काय? नाही. किती दिवसात? 200 दिवस. 250. 200 दिवसात. 250 नाही, पीपीटी 200 दिवसाची आहे. हा हा, बरोबर आहे का? बरोबर. बरोबर ना? मग दिवसाला किती टक्के काढायचे तुम्हाला? फक्त 3% काढायचे, बरोबर? दिवसाला 3% जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सकाळी 1.5% काढा आणि संध्याकाळी 1.5% काढा. काढू शकत नाही? हो मग सर काढू शकतो. 100% काढू शकताय. पण तुम्ही जर दिवसाला जास्त प्रॉफिटचा जर हाव करायला लागला तर मिळत नाहीत लक्षात. बरोबर ना? 1.5% जर दिवसाला सकाळचा ट्रेड आणि संध्याकाळचा ट्रेड मध्ये 1.5% काढला तर 100% तुम्ही एका दिवसाला 3% मिळवू शकता, लक्षात घ्या. बरोबर आहे का? आणि याच्यासाठी तुम्हाला किती मिळणार आहेत? 2 करोड रुपये मिळणार. आणि 2 करोड मिळवण्यासाठी तुम्हाला मार्केटला किती वेळ द्यावा लागेल? मार्केटला किती वेळ द्यावा लागेल? 2 करोड तुम्हाला मॅक्झिमम वेळ द्यावा लागणार. हो बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे एक बिझनेस आहे किंवा तुम्ही जॉबला जाताय, एका वर्षात 2 करोड रुपये मिळवू शकताय काय? नाही नाही मिळवू शकत ना. बरोबर आहे का? नाही नाही. बरोबर आहे. आता हा प्लॅन मी तुम्हाला $300 सांगितला. $100 किती रुपये मिळतात माहिती आहे तुम्हाला वर्षानं? $100 प्लॅनला किती रुपये मिळतात माहिती आहे का तुम्हाला? 33 लाख रुपये मिळतात तुम्हाला. प्लॅन करून बघा एकदा. 33 लाख रुपये मिळतात. मला सांगा, $100 10,000 रुपयाला 33 लाख रुपये कोण देते काय? बँक देते काय? का गोल्ड देते? का म्युच्युअल फंड देते? नाही सर. नाही, कोण देत नाही, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला दिवसाला 3% जर मिळवायला जर तुम्ही रोज जर शिकला आणि ह्याच्यावर जर प्रॅक्टिस झालं तर हा प्लॅन तुम्हाला सक्सेस करता येतो, लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला? आणि गोल्ड मुवमेंट देते त्या पद्धतीने. दिवसाला 3% मुवमेंट गोल्ड इझी मुवमेंटला देते, इझी मुवमेंटला. समजलं हे तुम्हाला? कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॉफिट अर्निंग करू शकताय? समजलं का सर्वांना? हॅलो हो. हॅलो सर. हा बोला. हो सर. म्हटलं याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट कसं राहील सर? म्हटलं रिस्क मॅनेजमेंट नाही, रिस्क तुम्ही ट्रेड टाकल्यानंतर ट्रेड प्रॉफिट मध्येच गेला पाहिजे, लॉस मध्ये गेला नसला पाहिजे. एवढा तुम्हाला अभ्यास करायचा, लक्षात घ्या. ओके सर. रिस्क पण 3% असणार आणि प्रॉफिट पण 3% असणार, लक्षात घ्या. ओके आणि सर. टोटल ट्रेडिंग सेशन 252 आहेत, लक्षात घ्या. आणि 252 मधले वरचे 52 ट्रेडिंग सेशन मी धरलेले नाहीत. ओके सर. हॅलो. हा बोला. सर जसं आपलं प्रॉफिट वाढत जाणार तशी लॉट साईज वाढवावं लागेल ना, नाही का? हो, लॉट साईज वाढवा लागेल. लॉट साईजचा नियम आहे. पुढे 2-3 आता- पीपीटी आपण पुढे गेलो, सेशन 2-3 गेल्यानंतर तुम्हाला लॉट साईज पण समजेल. $100 अकाउंट असेल तर 0.01 लॉट साईज असणार, लक्षात घ्या. हा, पण आता 3 आपला 103 होईल, नंतर 106 होईल, 109 होईल. मग कसं सर? नाही 109 तसं नाही, तसं नाही. काय $100 अकाउंट ज्या वेळेला $300 वर तुमचं अकाउंट जाणार इथं, हा, त्यावेळेला 0.03 लॉट साईज न ट्रेड करायचं. हा हा. असं इन्क्रीज करत जायचं. 600 झालं की 0.06 ने करायचं. हा, असं इन्क्रीज करत जायचं, लक्षात घ्या. 0.3च म्हणजे 3 हा, 3%च अर्निंग करायचं तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी फक्त 3%च अर्निंग करायचं आहे. मग कॅपिटल पण वाढत चाललंय आणि लॉट साईज पण वाढत चाललंय. आणि पॉईंट फक्त गोल्डचे 3च मिळालेत. हा, मग 3 पॉईंट निघतात तर काय विषय नाही. 3 पॉईंट सहज निघतात, लक्षात घ्या. आणि 3 पॉईंट निघत नसतील तर सकाळी 1.5 पॉईंट काढा, संध्याकाळी 1.5 पॉईंट काढा, सप्लाय विषय. कळलं? ओके. इन्व्हेस्टमेंटचे प्रकार समजले? हो काय? वाक्य बघा, ट्रेडिंग हे खूप सोपे आहे कारण ते स्मार्ट आहे. मला सांगा, स्मार्ट ट्रेडिंगला का म्हटलंय? सांगा, ट्रेडिंगला स्मार्ट का म्हटलंय? मेहनतीचं काम नाही आहे म्हणून. मेहनतीचं काम नाही, हात वगैरे तुमचे घाण होत नाहीत, बरोबर ना? म्हणून ट्रेडिंगला स्मार्ट म्हटले, बरोबर आहे? मग तुम्ही मला सांगा, तुम्ही इंस्टाग्रामचे रील्स, युट्यूबच्या व्हिडिओ बघून ट्रेडिंग करू शकताय? नाही नाही करू शकत, लक्षात घ्या. बरोबर ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा, दुसऱ्याचा प्रॉफिट बघून तर करू शकताय का तुम्ही ट्रेडिंग? नाही, तुमचा स्वतःचा प्रॉफिट महत्वाचा ना, बरोबर ना? मग इंस्टाग्राम किंवा युट्यूबच्या रील्स बघताना स्वतःला विचारा की आपण स्वतः एवढा प्रॉफिट करू शकतो का?
तरच मार्केटमध्ये या, लक्षात घ्या. ना तर मग भरपूर लोक मार्केटमध्ये येतात आणि अर्ध्यात मार्केट सोडून जातात, लक्षात घ्या. आणि भरपूर तसे गेलेले आहेत, लक्षात घ्या. खरं मार्केटमध्ये लॉस झाल्यानंतर जो टिकलाय तो शेवटपर्यंत नंतर तो प्रॉफिटमध्ये जातो, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर. त्याच्यानंतर ना मला सांगा, फॉरेक्स मार्केट किंवा स्टॉक मार्केट पैसे मिळवायचं मशीन आहे का? नाही. मग काय आहे सांगा ते? बिझनेस. बिझनेस, बरोबर आहे. तुम्ही काय करताय? सत्यम सर, तुम्ही काय करताय? बिझनेस. बिझनेस करताय, बरोबर आहे. बिझनेस मध्ये तुमच्याकडे रूल्स काय आहेत? तुमच्या बिझनेसला रूल्स आहेत ना काहीतरी? हो. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय रूल्स असणार आहे की तुम्ही समजा एक प्रोडक्ट विकताय, मग तो प्रोडक्ट तुमच्याकडे किती टक्के अवेलेबल आहे, किती टक्के नाही आहे, आज किती खप झाला, आज कस्टमर किती आलं, कामगाराचा खर्च काय, बरोबर ना, प्रॉफिट किती झाला, ह्या सगळं एक मेन्शन असतं ना कशात तरी. हो. हा, मग अशा पद्धतीने आपल्याला आपण हा बिझनेस करतो, लक्षात घ्या. मग मार्केट पण तशा पद्धतीनेच करायला पाहिजे ना तुम्हाला. बरोबर. हा, मार्केट पण तशा पद्धतीने, म्हणजे आज आपण कोणत्या स्ट्रॅटेजीवर ट्रेड घेतोय, आज मार्केट रॅली करू शकते काय, आज मार्केट साईडवेज जाणार आहे का, मग मार्केटमध्ये आज आपल्याला किती टक्के रिस्क द्यायचे आहे, आपलं कॅपिटल किती आहे, त्या कॅपिटलवर किती टक्के रिस्क करणार आहे, कॅपिटलच्या किती टक्के गेन करणार आहे, त्याच्यानंतर ना आज ट्रेड किती वाजता टाकला, काय सेटअप बघितला, हे सगळं एक्सप्लेन करणार ना त्या एका बुकमध्ये. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर करायला लागला तर त्याला बिझनेस म्हणू शकता, लक्षात घ्या. नाहीतर मग काय, तुम्ही ट्रेड टाकणार, प्रॉफिट करणार, परत दुसऱ्या दिवशी लॉस मध्ये जाणार. हा जुगार आहे, लक्षात घ्या. कळलं का? गॅम्बलिंग. गॅमलिंग. मग तुमची स्ट्रॅटेजी किती टक्के जरी चांगली असेल तर तिथं तुमची सायकोलॉजी फेल होते, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना टायटल टाकून घ्या, फॉरेक्स मार्केट का करणार, म्हणजे बाकीचे मार्केट आहेत पण फॉरेक्सच मार्केट का करणार, कारण की इथं आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात म्हणून आपण फॉरेक्स मार्केट करणार, लक्षात घ्या. टायटल टाकून घ्या, व्हाय फॉरेक्स ट्रेडिंग. सर हा युट्यूबला भेटेल का? नंतरला आम्हाला लेक्चर भेटेल का सर? हो, मिळेल, पण युट्यूब पेक्षा इथं बेटर असतो, लक्षात घ्या. हा, ऍक्च्युली सर चार्जिंग कमी आहे ना म्हणून थोडा जॉब होतो. चालेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके ओके सर, स्विच ऑफ होऊ शकतो ना म्हणून. हे नोट डाऊन करून घ्या, पाहिजे तर नोट डाऊन करून घ्या, आपण त्याच्यानंतर एक्सप्लेन करूया. सर फॉरेक्स फॉरेक्स मार्केट भी बंद होता है या चालू ही रहता है परमानेंट? या 24 आवर्स चालू रहता है, रात के थोड़ा पर गोल्ड करता हो तो गोल्ड बंद हो जाता है, कि नहीं तो 1 घंटा भर बंद हो जाता है, लेकिन तब हम सो रहे होते थे, मतलब 2:30 बजे से 3:30 बजे या 4 बजे तक मार्केट बंद रहता है. और संडे मंडे कुछ भी कोई डे हो, हर टाइम ओपन रहता है क्या? नहीं नहीं नहीं, संडे और संडे सैटरडे संडे बंद रहेगा वो. ओके. सिर्फ जो भी 5 दिन रहते हैं ना, मतलब मंडे से लेके फ्राइडे तक 24 आवर्स चालू रहता है. जैसे इंडियन मार्केट में डेज है वो सेम रहेंगे, बट हाँ, टाइम सेम जो रहेगा, है यहाँ पे ज्यादा टाइम रहेगा. पूरा दिन रहेगा, मतलब 24 आवर्स रहेगा. ओके. हाँ.
नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. आणि जेवढं काही शॉर्टकट मध्ये लिहायचं आहे तेवढं शॉर्टकट लिहू शकता. सर युट्यूबला रेकॉर्डिंग भेटेल ना? हो. आणि आपल्याकडे क्रिप्टोचं मार्केट आहे ते कायमचं असते, लक्षात घ्या. बिटकॉइन वगैरे पण व्हॉल्यूम नसतो त्याला. व्हॉल्यूम नसल्यामुळे तुम्हाला ट्रेड करता येत नाही, लक्षात घ्या. बिटकॉइन वगैरे आहे, बिटकॉइन इथेरियमचं मार्केट कायम चालू असतं, ते बंद होत नाही. पण ऍक्च्युअल मध्ये त्याला व्हॉल्यूम नसेल तर तुम्ही ट्रेड नाही करू शकत, लक्षात घ्या. कारण की आपण पहिल्यांदाच बघितले की मेजर करन्सी मध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे आणि मार्केट हावर्स मध्ये करत असाल तर व्हॉल्यूम चांगला येतो. नोट डाऊन झाला असेल BTC तर आणि ते हा. हॅलो सर. हा बोला. ते बीटीसी मध्ये फक्त शनिवार रविवारी थोडे होतं ना, नाही तर बाकी टाइम असतो. हा, बाकी टाइम मार्केट ज्यावेळेला चालू असतो त्या व्हॉल्यूम चांगला असतो बीटीसी मध्ये, पण मार्केट ज्यावेळेला शनिवारी बंद आणि असतो रविवारी हा शनिवार रविवार थोडा व्हॉल्यूम कमी असतो. का? कारण की जे फॉरेनर आहेत त्यांना स्पेसिफिक एक जी काही सुट्टी असते त्यावेळेला ती सुट्टी घेतात, लक्षात घ्या. ते ट्रेड वगैरे नाही करत बसत. राईट. हा, आणि प्लस ज्या वेळेला तुमच्याकडं हे असतं त्यावेळेला म्हणजे क्रिसमस वगैरे असतो ना, त्यावेळेला ते सुट्टीवर असतं बघा, त्यावेळेला मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असतो. राईट. सर व्हॉल्यूम कमी म्हणजे टोकन असतात काय? एकच मिनिट थांबा. कुणाचं तरी एकाच माईक ऑन करा. सर व्हॉल्यूम कमी असतं म्हणजे त्यावेळी माणसं नसतात का, ट्रेडिंग करत नसतात का? माणसं म्हणजे ट्रेडिंग करण्याची संख्या असते ना, ती संख्या कमी असते. बरं, ठीक आहे. बायर सेलर्स जर अवेलेबल नसतील तर मग मार्केट हळूहळू चालतंय, लक्षात घ्या. मग तुमचा टीपी स्टॉप लॉस कडे मार्केट जात नाही लवकर. हा, TP म्हणजे काय सर? ते सांगतो, पुढे आहे सगळं. तुम्ही सगळं जॉईन करा, सगळं आहे पुढे, लक्षात घ्या. बरं ठीक आहे. हा, ऑनलाईन बॅच आहे का आपली? होय, ऑनलाईनच बॅच आहे. ही बॅच चालू झाली. ही क्लास हो, क्लास ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. आता जी तुम्ही करताय ती ऑनलाईन बॅच आहे. ऑफलाईनच्या 2 बॅचेस आहेत. ऍडव्हान्स वगैरे काय शिकवतात त्यामध्ये? हो, ऍडव्हान्स वगैरे आहेत. तुम्ही मेसेज करा मला, नंतर तुम्हाला मी डिटेल्स पाठवतो सगळे. ओके. सर ऑफलाईन कुठे क्लास असतो? कोल्हापूर, महाराष्ट्र. ठीक. ऍड्रेस? कोल्हापूर, महाराष्ट्र, विनस कॉर्नर चौक. ओके. हे नोट डाऊन करून झालेलं आहे सर्वांचं? येस सर. हो. हा, मी एक्सप्लेन करतो. इथं बघा, इकडं मार्केट तुमच्याकडं 24 तास मार्केट चालू असतं. मग 24 तास मार्केट जर चालू असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ट्रेडिंग करू शकता, बरोबर ना? आता इंडियन मार्केटमध्ये जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना भरपूर प्रॉब्लेम काय येतो, त्यांचा जो जॉब असतो तो 11 वाजता जॉब असतो किंवा बिझनेस आवर्स असतो तो 11 नंतर येतो, किंवा 9 वाजल्यापासून त्यांना आवरायला लागतं. थोडाफार वेळ आवरून बिझनेसला जाण्यासाठी हा जो वेळ आहे, हा वेळ काय होतो, तो बिझनेस किंवा जॉब मध्ये जातो, लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण सायकोलॉजी पद्धतीने जे हे लोक आहेत ते मार्केट करू शकत नाहीत. मला सांगा, करू शकतात का? नाही करू शकत. कारण की बिझनेस कडे लक्ष द्यायचं आहे की ट्रेडिंग कडे लक्ष द्यायचं आहे? कुठेच देत आहेत ना, बरोबर ना? त्यामुळे तुमच्यासाठी फॉरेक्स मार्केट बेटर आहे, लक्षात घ्या. 24 आवर ज्यावेळेला तुम्ही जॉबवरून येताय, सुट्टी असते, त्यानंतर मार्केट तुमच्याकडे चालू असतं, लक्षात घ्या. किंवा दुपारच्या सुट्टीत तुम्हाला थोडाफार वेळ आहे, त्या सुट्टीमध्ये तुम्ही अर्निंग करू शकताय. आणि अर्निंग पण जास्त नाही तुम्हाला, 1.5% अर्निंग पण भरपूर आहे ना. 1.5% 3% अर्निंग तुमच्यासाठी जास्त आहे. मग दिवसात सकाळी एक आणि संध्याकाळी ट्रेड तुम्ही चांगल्या पद्धतीने मारू शकता विथ सायकोलॉजी. ओके सर, इलिगल वगैरे काय आहे का, टॅक्सेस वगैरे त्याबद्दल? बघा, इनलिगल आणि लिगलचं हे होतं. आता तुमच्याकडे जर SBI ची कोणती जर अकाउंट असेल तर SBI त्या अकाउंटला कनेक्ट करू नका. गव्हर्नमेंट कोणतीही बँक फॉरेक्सच्या अकाउंटला कनेक्ट करायची नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना आपण जे ट्रान्झॅक्शन करतो ते P2P चं करतोय, लक्षात घ्या, पर्सन टू पर्सन. त्यामुळे तुमचे पैसे आहेत ते पहिल्यांदा भारतातल्या एका मोठ्या व्यापारीला जातात आणि त्या व्यापाराकडून तुमच्या ब्रोकरला जातात, लक्षात घ्या. आणि ब्रोकर आणि व्यापाऱ्याची डील असते, त्यात आपला काय संबंध नाही. आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन डायरेक्ट फॉरेक्सच्या ब्रोकर सोबत करत नाहीत, लक्षात घ्या. बघा तुम्ही विरुद्ध तर नाही जात. फक्त इथं जर तुमच्याकडे बल्क अमाऊंट असेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला बल्क जर अमाऊंट असेल तर बाहेरच्या देशात जावं लागतं. म्हणजे साधारण मला वाटतं 25 लाख 20 लाखाच्या वरती.
कारण की आता सध्या जर बरं बघितलं तर 12 लाखाच्या वरती तुम्हाला टॅक्स बसत नाही. 12 लाखाच्या खाली, बरोबर ना? आणि सर टॅक्स भरला तर टॅक्स भरला तर म्हणजे काय करायचं असतं इथं लक्षात घ्या. तुम्हाला पहिल्यांदा प्रॉफिट करायचा. प्रॉफिट केल्यानंतर ना बायनान्स वरून तुम्हाला विड्रॉल मारायची. बायनान्स वरून विड्रॉल मारलं तुम्ही तर त्याला 30% टॅक्स द्यावा लागतो. लक्षात घ्या. विड्रॉल भेटतो का तुम्ही बायनान्स काय हो प्रॉब्लेम? मिळतं, 100% मिळतं. तुम्हाला काय अडचण आली का, कोणाला काय अडचण येत असेल फॉरेक्स मध्ये तर 100% मेसेज करा मला. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. फॉरेक्स मधलं काहीच माहित नाही. ब्रोकर सोबत अकाउंट ओपन करायचं, अकाउंट ओपन करून देतो. डिपॉझिट विड्रॉल करायचा आहे, डिपॉझिट विड्रॉल पण करून देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. परत क्रिप्टो पाहिजे तुम्हाला, क्रिप्टो पण आपण देऊ शकतो. लक्षात घ्या. सर त्या बायनान्स वरून किती पर्सेंट टॅक्स भरला लागतो? 30% तुमची अमाऊंट असेल त्याच्या 30% तुम्ही टॅक्स भरू शकता. म्हणजे काय अमाऊंट असेल तर, म्हणजे 12 लाखाच्या वरती असेल तर आपल्या इंडियन गव्हर्नमेंट प्रमाणे काय असेल रेट तो त्या पद्धतीने टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. लक्षात घ्या. पण त्या गोष्टी सीए नुसार तुम्हाला शो कराव्या लागतात. हॅलो सर. हा, एक विचार का तुम्हाला? हा विचारा की. पीआय कॉइनचं आता ते लॉन्च झालाय ना, हा, त्याचं काय माहित आहे का? कॉईन वगैरे नाही काय हे करत. लक्षात घ्या. कॉईन वगैरे हे एक स्कॅम असतात. ते वरती नेल्यासारखं करायचं, सगळी आतमध्ये आल्यानंतर ना गायब व्हायचं असलं काही काही भरपूर असतं. त्यामुळे असले काय करत नाही. तुम्हाला पैसे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर बिटकॉइन मध्ये करा किंवा इथेरियम मध्ये करा. ठीक आहे. हॅलो सर. हा, मग इंडियामध्ये म्हणजे इलिगल वगैरे नाही आहे. जर टॅक्स आपण वाल्यांनी वगैरे थोडक्यात एक लीगल पद्धतीनेच करायला लागलोय. थोडक्यात एक लीगल पद्धतीनेच करायला. लक्षात घ्या. सर डेल्टा 50 लाख प्लस जर अमाऊंट गेली तर मग ती काय प्रॉब्लेम? मग त्यावेळेला तुम्ही विड्रॉल मारून टॅक्स 30% बस भरला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही ना. आणि तुमचं जे बायनान्स अकाउंटचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते शो करू शकता तुम्ही डायरेक्ट. ओके. आणि समजा तुम्ही 30 लाख रुपये मिळवत असाल, लक्षात घ्या, 30 लाख रुपये जर मिळवत असाल वर्षाला किंवा 6 महिन्याला, तर तुम्ही दुबईमध्ये अकाउंट काढू शकताय. दुबईमध्ये अकाउंट साधारण काहीतरी 4 लाखाला अकाउंट मिळतं. म्हणजे जाऊन येऊन तुम्ही 4 लाखाला तुमच्याकडे अकाउंट मिळते तिथं. 4 लाखाला अकाउंट मिळतं. डायरेक्ट तुम्ही त्या अकाउंटवर विड्रॉल घेऊ शकताय. मग त्यावेळेला 30% तुम्हाला टॅक्स भरता येत नाही, भरायला लागत नाही. लक्षात घ्या. 4 लाखासाठी तिथं इमिरेट्स आयडी वगैरे काढून तिथले अकाउंट काढून घ्यावे लागतात. लक्षात घ्या. आणि तिकडे डायरेक्ट तुम्ही विड्रॉल मारू शकताय. आणि तुमच्याकडे 1 CR वरती जर प्रॉफिट असेल तर तुम्ही डायरेक्ट तिकडे प्रॉपर्टी घेऊ शकताय. बरोबर ना. सरकारला 30% टॅक्स देण्यापेक्षा प्रॉपर्टी घेतलेली काय वाईट आहे. 30 लाख रुपये मध्ये दुबईमध्ये प्रॉपर्टी मिळणार नाही तुमच्याकडे. हा ते आहे पण बरोबर ना. राईट. हा सर डेल्टा एक्सचेंज ब्रोकर आहे त्यामध्ये पण होऊ शकतं ना सर? डेल्टा एक्सचेंज हा ऑप्शन मार्केट आहे. लक्षात घ्या. ऑप्शन ट्रेडिंग. मग डेल्टा एक्सचेंज काय करायला लागलं. मग त्याच्यापेक्षा बँक निफ्टी चांगलीच आहे ना तुमच्याकडे. सर डेल्टा मध्ये आपण सर गोल्ड मध्ये सर करू शकत नाही ट्रेडिंग? मग नाही करू शकत. म्हणजे ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतो. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय आहे. सीईपी जे करता तुम्ही, सीईपी. हा सर. हा, सीईपी डेल्टा एक्सचेंजवर सीईपी सारखा कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या. टाइम डिके होतो. त्यात भरपूर लोक आपली लॉस मध्ये जातात. त्याच्यासाठी तुमच्याकडे बेटर आहे फॉरेक्स. ओके. आणि सर आम्ही ऑप्शन ट्रेडिंग फक्त तर ते केलं काय डेल्टा एक्सचेंज हा ऑप्शन ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे सर आम्ही सर त्यामध्ये गोल्ड आणि बीटीचा फ्युचर बाय करू शकत नाही काय? फ्युचर असणार, चेक करावं लागणार. मी चेक केलं नाही. डेल्टा एक्सचेंज कधी ट्रेड केलेलं नाही मी. कारण की सर त्यामध्ये सर 10% 8% काहीतरी टॅक्स आहे म्हणतात ना. पण शेवटी कसं आहे, फॉरेक्सला तुम्हाला लिव्हरेज चांगलं मिळायला लागले. कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट करू शकता फॉरेक्स मध्ये, तुमच्याकडे स्किल चांगल्या पद्धतीचं असेल तर. तसं डेल्टा एक्सचेंजला नाही करतात तुम्हाला. सर एक्सपिरियन्स मध्ये सर ब्रोकरेज सर ते एकदा सर सांगता सर समजावून काय पुढे जाऊन? हा सांगतो, पुढच्या लेक्चर मध्ये आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके सर. हॅलो. हा बोला. हॅलो सर. बायनान्स वरून अकाउंट पण फ्रीज होतात असं म्हणजे ऐकल्यासारखं वाटतं मला. आणि बघा, तुमच्या बायनान्स वरची जी ट्रान्झॅक्शन आहे ती तुमच्या सीए ला दाखवून जर तुम्ही त्याचा टॅक्स भरला तर अकाउंट फ्रीज होत नाही. नाही भरला तर टॅक्स असं का? हा, नाही भरला तर 75% टॅक्स भरायला लागतो. लक्षात घ्या. हॅलो. पकडल्यानंतर. हा,
हॅलो, हा बोला. क्लास कंटिन्यू करा सर. लास्टला क्वेश्चन ते विचारूया. ओके ठीक आहे ना. इथं त्या ह्याच्यावरून आहे म्हणून हे बघा इथे इंडियन मार्केटपेक्षा हे जे मार्केट आहे ते 24 तास तुमच्याकडे चालू असणार आहे, लक्षात घ्या. ओके. दुसरं, इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आहे? हॅलो. हा सर, ते लोकसंख्या ना, पॉप्युलेशन. हा, मार्केटमध्ये जे बायर्स आणि सेलर्स आहेत त्यांची जी संख्या असते त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. मग ती फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त आहे, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? हो कळलं. हा, फॉरेक्स मार्केटमध्ये म्हणजे आता जर पुढे गेलो तर तुम्हाला समजेल कशी जास्त आहे, काय जास्त आहे. त्याच्यानंतर एक्सपायरी भरपूर लोकांना एक्सपायरी माहित नसेल, पण भरपूर लोकांना एक्सपायरी काय असते हे माहिती आहे, लक्षात घ्या. पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बेटर आहे, कारण की ह्या एक्सपायरी मध्ये भरपूर लोकांचा लॉस झालेला आहे. बरोबर आहे ना? भरपूर झालाय सर. हा, भरपूर झालाय. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष न गेलेलं चांगलंच आहे, लक्षात घ्या. कारण की फॉरेक्स मार्केटमध्ये एक्सपायरी नसते. 0.016 हा, त्याच्यानंतर ना पोझिशनल ट्रेड तुम्ही इथे घेऊ शकताय. आणि एक्सनेस मध्ये तुमचा एसएल आणि टीपी जोपर्यंत हिट होत नाही तोपर्यंत ट्रेड तुम्ही होल्ड करू शकताय. एक ही चार्जेस त्याचा घेत नाही, लक्षात घ्या. मार्केट $1 ही चार्जेस घेत नाही त्याचा. ओके. हा, म्हणजे तुम्ही पोझिशन किती दिवसही होल्ड करू शकता, त्याचे चार्जेस ब्रोकर तुमचा घेत नाही, लक्षात घ्या. हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. त्याच्यानंतर इंडियन ऑप्शन मार्केट प्रमाणे गॅप अप गॅप डाऊन. आता तुम्हाला माहिती आहे गॅप अप गॅप डाऊन म्हणजे काय, की मार्केट इथं ओपन होतं आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट वरती ओपन होतं. याच्यामुळे काय होतं, तुम्हाला चार्टला जे रीड करायचं ते रीड करता येत नाही तुम्हाला. बरोबर आहे ना? बरोबर. त्याच्यासाठी इथं तुम्हाला एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर टाइम डिके माहिती आहे सर्वांना? माहिती आहे ना? भरपूर लॉस ज्यांनी केला त्यांना टाइम डिके चांगलाच माहिती आहे, लक्षात घ्या. होय. आणि भरपूर इंडियन ट्रेडर फॉरेक्स कडे ओळख आहेत बघा. कुठला पण मोठा ट्रेडर असून दे, बघा मला फॉरेक्स कडे गेलाय की नाही सांगा मला. बरोबर आहे ना? त्यामुळं टाइमचा डिके नाही आहे, लक्षात घ्या. टाइम डिके म्हणजे काय, समजा तुम्ही एक प्रेडिक्शन केलंय, तुमच्याकडे निफ्टी 22,000 वरून 23,000ला निफ्टी जाणार आहे, 23,000ला. मग त्याच्यासाठी काहीतरी कालावधी असतो, लक्षात घ्या. आणि त्या कालावधीत 22,000 वरून 23,000ला जर गेली नाही तर तुम्ही घेतला जो प्रीमियम असतो, प्रीमियम समजा 100 रुपयाचा तुम्ही जर प्रीमियम घेतला तो 0 होतो, लक्षात घ्या. आणि तुम्ही जेवढी व्हॅल्यू इथे इन्व्हेस्ट केली ती 0 होते. बरोबर आहे. ज्यांना टाइम डिके माहित नाही त्यांच्यासाठी बेटर आहे की हे समजून घेऊच नका तुम्ही. त्याच्यानंतर कमीत कमी फंड असणारा व्यक्ती ट्रेड करू शकतो. मला सांगा फॉरेक्स मार्केटमध्ये किती $1 पासून ट्रेडिंग करू शकता तुम्ही? मिनिमम 100. 50 सर. 50 पासून मिनिमम. $15 पासून तुम्ही ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. $15 पासून. $15 ची व्हॅल्यू काय झाली? 1400 रुपये होईल का? होईल ना 1400 रुपये साधारण? 1400 ते 1500. 100 रुपये डॉलर नाही, लक्षात घ्या. 1400 रुपये काहीतरी होतील. $85 ना? एक्झाम्पल दिले ना, आता ऍक्युरेट काय आहे. किती रुपये होतात बघा? 1300 रुपये पासून चालू आहे. 1300 रुपये असतात ना सर्वांच्याकडे? बरोबर. समजलं हे तुम्हाला? सर एक विचारू का? हा विचारा, याच्या संबंधित विचारा. फॉरेक्स ट्रेडिंग साठी बेस्ट ऍप कोणता आहे? माझ्याकडे ऍक्च्युअली मी एक्सनेसचं ओपन केलेलं आहे. तुम्ही मला मेसेज करा नंतर ना, बॅच संपल्यानंतर तुम्हाला मी सर्व्हिस देतो फ्री ऑफ कॉस्ट. ज्यांना काय अकाउंट बद्दल माहिती नाही आहे किंवा नवीन आहेत, म्हणजे पूर्णच नवीन आहेत, त्यांनी मला नंतर मेसेज करा व्हॉट्सअपला. मी त्यांना सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि तुमचं 70-83-99. एक मिनिट सर. एक मिनिट, नंबर नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर सर्वांनी. मी नंबर माझा शेअर करतो. तुम्हाला कोणतीही फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा कोणत्याही मार्केटमध्ये अडचण येऊ दे, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देईन. 70-83-99-29. हा सर, त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस किंवा अकाउंट ब्लो झाल्यावरती चार्जेस वगैरे एक्स्ट्रा नसतील काय? नाही. तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला सगळी कल्पना जे काय आहे ते एकदम बेस्ट देतो. सर ऑलरेडी अकाउंट आहे म्हणून पॅटर्न कोड चेंज करू शकतो? हो, करू शकता. ज्यांना आपल्याकडून चांगल्या पद्धतीने सर्व्हिस पाहिजे आहे त्यांनी मला मेसेज करा आणि त्यांना आपण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतो, लक्षात घ्या. काही अडचण आली तर ती सॉल्व्ह करून पण देतो. आपल्याकडे तशी टीम आहे, लक्षात घ्या.
ओके ठीक आहे सर, थँक्यू. हा 708399. हा, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या नंबर. काही अडचण असेल तर तुमचा या नंबरवर शेअर करा. ठीक आहे सर, कंटिन्यू. घेतलं सर्वांनी नंबर माझा? ओके ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. कमीत कमी फंड म्हणजे साधारण 1300 रुपये नंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज काय आहेत फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही आलाय, त्याचा ऍडव्हान्टेज काहीतरी मिळायला पाहिजे ना तुम्हाला, फायदा काहीतरी व्हायला पाहिजे ना. मग फायदा काय की हे सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे, म्हणजे हे एक सगळ्यात मोठं पैशाचं मार्केट आहे. मार्केटमध्ये कोणीही ट्रेड करू शकतो, म्हणजे $1300 असतील तर ते ट्रेडिंग करू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज, कोणत्याही फॉरेक्स मार्केट जे आहे स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर काम चालत नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मला सांगू शकताय स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार चालत नाही फॉरेक्स मार्केट, बरोबर आहे. इंडियन मार्केट आहे ते कोणाच्या नियमानुसार चालते सांगा मला? गव्हर्नमेंट सेबीच्या नियमानुसार चालते, बरोबर ना. सेबीच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ते, त्याच्यामुळे काय होतं मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन जास्त होतं, लक्षात घ्या. मॅनिप्युलेशन माहिती आहे ना सर्वांना? हॅलो सर एकदा सांगा, एक्सप्लेन करू शकता? मॅनिप्युलेशन म्हणजे थोडक्यात चालाकी, लक्षात घ्या. चालाकी करून जे पैसे मिळवले जातात, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये चालाकी करायची आणि पैसे मिळवायचे, म्हणजे हात जादू जे असते ना आपल्याला तशा टाईप, त्याला मॅनिप्युलेशन म्हणतात, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना या फॉरेक्स मार्केटमध्ये इनसाइडर ट्रेडिंग होत नाही. सांगू शकताय मला इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? हॅलो, नाही माहित सर. ओके ठीक आहे, एक मिनिट चेक करू आपण. नेहा मॅडम तुम्ही सांगू शकताय इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? हॅलो, नाही माहिती सर. ओके ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. कंपनीचे इंटरनल जे हे असतात त्याच्यावरून न्यूज येतात त्याच्यावरून. एक मिनिट सांगतो, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजून. हॅलो, म्हणजे कुणाच्या बी अंडर खाली नाही. हा, ते स्टॉक एक्सचेंज आहे. इनसाइडर ट्रेडिंग सांगतो त्याचा मालक कुणीच नाही. हा ओके ठीक आहे. नेहा मॅडम तुमचा माईक ऑन करा. येस सर. हा, समजा तुमची कंपनी आहे आणि तुमच्या कंपनीमधील माहिती कोणाकोणाला असते सांगा मला? जो फाउंडर आणि सीईओ आहे. हा, फाउंडर जो सीईओ आहे आणि किंवा जे वर्कर्स आहेत त्यांना माहित असतं, बरोबर ना. मग इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय की ऍक्च्युअली तुमच्या कंपनीची जी माहिती आहे ती लीक होणे आणि त्या लीक झाल्यानंतर तुमच्या कंपनीचे जे स्टॉक असतात मार्केटमध्ये लिस्टेड, त्या लिस्टेड स्टॉकला मॅन्युप्युलेशन करणे, त्याला काय म्हणतात? इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. समजलं तुम्हाला इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? स्टॉक मॅनिपुलेट करणे. हा, स्टॉक मॅनिपुलेट, हा दॅट इज मतलब की तुम्ही तुमच्या कंपनीची जी इन्फॉर्मेशन आहे ती लीक होते आणि त्याच्यानुसार तुमच्या स्टॉकला मॅनिपुलेट केलं जातं, लक्षात घ्या. ओके, हा समजलं. हा समजलं ना, सर्वांना समजलं हे? हो समजलं. स्कॅम 1992 मध्ये हर्षद मेहता एसीसीचा जो सिमेंटचा स्टॉक असतो त्याला मॅनिपुलेट करत होतो, बरोबर आहे का? डेटा सर लीक करणे. हा, डेटा लीक होतो आणि त्यानुसार तुमच्या स्टॉकला मॅनिपुलेट करणं, त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे आतली गोष्ट बाहेर कळाली आणि त्यातून तुमचा स्टॉक काय झाला? मॅनिपुलेट झाला आणि त्यानुसार जे ट्रेडिंग केलं जातं त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात, लक्षात घ्या. पण हे फॉरेक्स मार्केटमध्ये होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम करू शकताय, कारण की मार्केट 24 तास चालू आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर ना जास्त प्रमाणात लिव्हरेज मिळतं. मला तुम्ही सांगा, इंडियन मार्केटमध्ये आता समजा टाटा मोटर्स जो स्टॉक आहे त्याची किंमत 800 रुपयावर आली. मग तुम्हाला एक स्टॉक जर घ्यावा लागत असेल तर किती रुपये लागतील कॅरी फॉरवर्ड साठी? 800 रुपयाचा एक स्टॉक घेण्यासाठी तुम्हाला किती रुपये लागतील? 800 रुपयेच लागणार. 800 रुपयेच लागणार, बरोबर ना. कॅरी फॉरवर्ड म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला लागला तुम्ही. पण फॉरेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 1:2000 काय दिलं जातं? लिव्हरेज दिलं जातं, लक्षात घ्या. इथं तुम्हाला लिव्हरेज काय? 1:1 लिव्हरेज आहे. म्हणजे 800 ची गोष्ट 800 ला खरेदी करायला लागलाय. कळलं तुम्हाला? तसं इथं नाही, इथं 1:2000x लिव्हरेज असतं, त्यामुळे तुम्हाला 800चा स्टॉक कमी किमतीत मिळतो, लक्षात घ्या.
कमी किमतीत म्हणजे थोडक्यात क्वांटिटी जास्त मिळते. ओके, हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढे, तुम्हाला समजेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात जी इन्व्हेस्टमेंट करायला जी व्हॅल्यू लागणार आहे ती कमी लागते आणि त्याच्यापासून तुम्ही जास्त प्रॉफिट काय करू शकता, गेन करू शकता. ओके, त्याला आपण लिव्हरेज म्हणतो. ते काय आहे, कसं आहे, मार्जिन काय असतं, लिव्हरेज काय असतं, हे पुढे आपण पुढच्या उद्याच्या पीपीटी मध्ये तुम्हाला हे सगळं समजेल, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर ना तुम्ही बाय किंवा सेल वन टाइम करू शकता. तुम्ही मला सांगा, इंडियन मार्केटमध्ये जर तुम्ही सीई खरेदी केला तर पीई खरेदी करण्यासाठी पैसे वेगळे लागतात ना तुम्हाला, का पहिल्या आहे त्या पैशामध्ये खरेदी होतं? नाही सर, मार्जिन सर रिक्वायरमेंट आहे. मार्जिन वेगळं लागतं ना, पण फॉरेक्स मध्ये तसं नाही लक्षात घ्या. पहिला तुम्ही बाय केला असेल तर दुसरा जो ट्रेड जर सेलचा टाकत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत, लक्षात घ्या. आणि ही पोझिशन जागेला हेज होते, लक्षात घ्या, जागेला हेज. ही हेजिंग म्हणतात त्याला. हे हेजिंग पण काय असतं तुम्हाला समजत जाईल पुढे. कमिशन किंवा स्प्रेड हे पण तुम्हाला समजत जाईल. आता कमिशन थोडक्यात मी सांगतो तुम्हाला कसं असतं. बघा, तुम्ही जर 0.01चा जर लॉट साईज घेतला तर ह्याला कमिशन तुम्हाला काय मिळणार आहे. जर तुमचं अकाउंट झिरोचं अकाउंट असेल तर 0.11चं तुम्हाला काय मिळणार आहे, कमिशन USD, लक्षात घ्या. म्हणजे साधारण तुमच्याकडे 9 रुपये कमिशन येणार आहे. आणि इंडियन मार्केटमध्ये तुम्ही जर सीई घेतला तर कमिशन किती बसतं तुम्हाला? सर फक्त ब्रोकरेज असतं ना कमिशन. तेच की ब्रोकरेज. कमिशन म्हणजे ब्रोकरेज, लक्षात घ्या, म्हणजे ब्रोकरचा चार्जेस. सर बायला 20, सेलला 20, 40 रुपये. 40 रुपये नाही, 60 रुपये पडते. हा सर, आता वाढवलं. आता वाढवले, साधारण मला वाटतं ती 150च्या वरती काहीतरी गेलंय. मी काय केलेलं नाही आता, भरपूर दिवस झालं मार्केट. बरोबर आहे ना? करतात का नाही तिथे इंडियन मार्केट करणारे आहेत की नाही इकडे? आहेत ना, मला वाटते जास्ती झाले, बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, 60 रुपये ब्रोकरेज दिलेलं चांगलं, 60 रुपये ब्रोकरेज दिलेलं चांगलं की 9 रुपये? एक लॉट सर, एक लॉट 9 रुपये. आणि इथं 60 रुपये ब्रोकरेज देऊन कमवणार किती आहे तुम्ही? कमवणार किती आहे ते 60 रुपये ब्रोकरेज देऊन? साधारण तुमच्याकडे त्या दिवशीचा प्रॉफिट असतो 500 रुपये, बरोबर आहे काय? 500 रुपये असतोय की कधी कधी 300 रुपये असतोय, बरोबर आहे ना? जास्तीत जास्त 1000 रुपये कमवतो. आणि दिवसाला एंट्री किती असतात? 2-3 दिवसा कमीत कमी 5 ते 6 एंट्री असतात, बरोबर ना? मग तुम्ही दिवसाला जेवढा प्रॉफिट बनवलाय तो गेला की त्यातच गेला ना, ब्रोकरेज मध्ये, बरोबर ना? ब्रोकरेज मध्ये गेला. मग तुमच्यासाठी हा ब्रोकरेज कमी आणि बेस्ट आहे ना तुमच्यासाठी. फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये तुमच्याकडे स्किल जर प्रॉपर असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकता, लक्षात घ्या. कारण की 0.01चा ट्रेड जर 5 पॉईंट जर पळाला, लक्षात घ्या, गोल्ड 5 पॉईंट पळाला तर 5 USDचा तुम्हाला काय होतं, प्रॉफिट होतो. 5 USDचा प्रॉफिट जर होत असेल तर तो प्रॉफिट किती झाला? 450 रुपये तुमच्याकडे प्रॉफिट झाला समजा. 450 रुपये मध्ये 9 रुपये देणे तुम्हाला कधी पण बेटर आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? समजलं सर्वांना? हो सर. त्याच्यानंतर ना हा जो स्टॉक एक्सचेंज आहे हा कोणी कोणी बघितलाय? माहिती आहे हा स्टॉक एक्सचेंज कोणता आहे? USA सर. हा न्यूयॉर्कचा स्टॉक एक्सचेंज आहे, लक्षात घ्या, न्यूयॉर्कचा. हे जगातलं सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे. दिवसाला त्याचा व्हॉल्यूम किती आहे माहिती आहे तुम्हाला? दिवसाला जे लोक ट्रेडिंग करतात त्यांचा व्हॉल्यूम इथे लिहिलेला आहे बघा, 2240 करोड दिवसाला त्याचा व्हॉल्यूम आहे. आणि तो इंडियन स्टॉक मार्केटपेक्षा किती पटीने जास्त आहे? 22 पटीने जास्त आहे, लक्षात घ्या. आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज 53 पटीने मोठे, लक्षात, म्हणजे फॉरेक्स मार्केट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पेक्षा 53 पटीने कोणतं मार्केट आहे? फॉरेक्स. म्हणजे टोटल इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केट किती पटीने जास्त आहे? आता सर 2.5 पट झालं सर. 75 पटीने जास्त आहे, बरोबर ना? बघा, 22 पटीनं इंडियन मार्केट न्यूयॉर्कच्या 22 पटीने, म्हणजे न्यूयॉर्क 22 पटीने इंडियन पेक्षा जास्त आहे आणि न्यूयॉर्कच्या 53 पटीने फॉरेक्स आहे, लक्षात घ्या.
मग 75ची काहीतरी रेंज येईल ना तुमच्याकडे, हो, बरोबर ना? 75% कोणतं मार्केट आहे तुमच्याकडे? फॉरेक्स मार्केट आहे. मग फॉरेक्स तुमच्यासाठी समुद्र आहे का नाही? फॉरेक्स मार्केट जे काय आहे ते तुमच्यासाठी समुद्र आहे का नाही? हॅलो, येस बरोबर ना? समुद्र आहे. मग तुम्ही मला सांगा, समुद्रातनं जर तुम्हाला पैसा जर काढायचा असेल तर कसा घेऊन जाणार आहे तुम्ही पैसा? का समुद्र घेऊन जाणार आहे? थेंब 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 काढायचा, लक्षात घ्या. आणि हा थेंब थेंब जर शब्द तुम्हाला नाही आठवला तर समुद्र तुमचं घर बुडल्यासारखी परिस्थिती तुमची होणार, लक्षात घ्या. म्हणजे बरोबर. थोडक्यात समुद्रात फॉरेक्स मार्केट तुमचं घर घेऊन जाणार, लक्षात घ्या. घरदार घेऊन जातो, लक्षात घ्या. एवढी कंडिशन वाईट करते, लक्षात घ्या मार्केट. त्यामुळे दिवसाला किती घेतले पाहिजे, काय घेतले पाहिजे, मनी मॅनेजमेंट काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो, लक्षात घ्या. आणि ते जर जमत नसेल तर मार्केटमध्ये भरपूर लॉस लोक करतात, लक्षात घ्या. आणि तो लॉस करायचा नसेल तर दिवसाला काहीतरी पर्सेंटेज ठेवा, काहीतरी तुमचा गोल सेट ठेवा आणि त्या गोलनुसार प्रॉफिट करा, लक्षात घ्या. बरोबर ना? बरोबर. मला सांगा, फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा इंडियन मार्केटमध्ये तुम्ही कशासाठी आलाय? प्रॉफिट कमवण्यासाठी, बरोबर आहे? बरोबर. मग किती प्रॉफिट करायचं असं तुम्हाला? किती प्रॉफिट करायचं असं तुम्हाला? मग त्या प्रॉफिटचं काहीतरी तुमच्याकडे काहीतरी गोल सेट असणार ना, काहीतरी तुमचं ध्येय असणार ना, की मला एवढा म्हणजे समजा मला एक 75 लाख रुपये प्रॉफिट करायचं आहे, बरोबर. काहीतरी बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, 75 लाख रुपये प्रॉफिट एका दिवसात होणार आहे का? नाही होणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? कंपार्टमेंट करायला पाहिजे ना, टोटली अशा. बरोबर. कंपार्टमेंट केलं पाहिजे. आणि कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक इथं थोडा ड्रॉप ठेवायला पाहिजे तुम्हाला. इथं ड्रॉप असं करत 75 लाख रुपये मिळू शकता ना तुम्ही. काय एका दिवसाला मिळतील? नाही, डेलीच एक टार्गेट सेट करावं लागेल. डेलीच एक टार्गेट सेट करावे लागेल आणि त्यानुसार तुम्हाला पैसा मिळवावा लागेल, लक्षात घ्या. आणि हे जर करत नसाल, कंपार्टमेंट जर करत नसाल तर 100% तुम्हाला हे एक 75 लाख मिळणार नाहीत. तुमचे स्वतःचे 75 लाख रुपये मार्केटमध्ये जाऊ शकतात, लक्षात घ्या. ओके, समजलं तुम्हाला मला काय सांगायचं ते? राईट. आणि याचा व्हॉल्यूम तुम्हाला जास्त आहे. इथं चित्रात दिसल्याप्रमाणे याचा 22.4 बिलियन डॉलर इतका व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या, न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजचा. आणि त्याच्यापेक्षा 53 पटीने, म्हणजे थोडक्यात जर व्हॉल्यूम जर मी बघितला, दिसतो हा पीपीटी तुम्हाला? स्क्रीन दिसते सर्वांना? दिसते. हो का? हा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे. याच्यापेक्षा फॉरेक्स मार्केट किती पटीने जास्त आहे बघा? 22.4 बिलियन डॉलर. आणि त्याच्यापेक्षा 9 ट्रिलियन व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या, ह्याचा फॉरेक्स मार्केटचा. मग काय असणार आहे? हे समुद्र असणार ना, बरोबर ना? मग समुद्रामध्ये तुम्हाला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा नाकात आणि तोंडात पाणी जाणार ना तुमच्या? जाणार. पण ते नाकात तोंडात पाणी गेल्यानंतर तुम्हाला त्याची सवय होणार. आणि सवय झाल्यानंतर ना तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत तेवढे जर तुम्ही तिथून कलेक्ट केले आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट केला तर तुम्ही पण एक प्रकारचा मोठा समुद्र बनवू शकताय, बरोबर ना? हा एवढा मोठा समुद्र नाही, पण एक चांगल्या लेवलचा समुद्र बनवू शकता ना तुम्ही पण तुमच्या प्रॉफिटचा. तळ तर बनवू शकतो. तळ तर बनवू शकता, लक्षात घ्या. आणि तळ्यात जरी जगायला लागला तरी भरपूर आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? बरोबर आहे. आणि मार्केटमध्ये प्रॉफिट करण्यासाठी भरपूर वेळ लागत नाही, लक्षात घ्या. दिवसातून मला वाटतं 1 तासात तुम्हाला जेवढं पाहिजे तो प्रॉफिट मिळू शकतो. पण हा 1 तासासाठी जो स्टडी करायचा आहे त्याच्यासाठी लोकांना वेळ नाही. लोकांना वेळ कुठे आहे? दिवसभर काम करायचा, रील्स, बरोबर ना? दिवसभर काम करायचं, रील्स बघत बसायचं, आपला वेळ आहे तो कुठेतरी वायफळ घालवायचा. हे लोकांना हे आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामुळे लोक काय होतात? बॅकफुटवर जातात, लक्षात घ्या, बरोबर ना? तुम्ही मला सांगा, 100 रुपयाचं पेट्रोल कितीला झाले आता? 70 रुपयाचं पेट्रोल कितीला झाले आता? 107, 110 पकडा. पेट्रोल महागलंय का आपण गरीब झालोय? पेट्रोल महागलेलं नाही, आपण गरीब आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे का? तुम्ही ज्यावेळेला 70 रुपये व्हॅल्यू होती त्यावेळेला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून जर पैसे मिळवले असते तर आज तुम्हाला महाग वाटलं असतं पेट्रोल? नाही. मग पेट्रोल महागले का आपण गरीब आहे? आपण गरीब आहे, बरोबर ना? समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? लोकांनी ज्या त्या टाइम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही, त्यामुळे त्यांना इन्फ्लेशनच्या रेटचं हे बसतो, लक्षात घ्या.
फटका बसतोय. फटका बसतोय, लक्षात घ्या. कळालं हे तुम्हाला? त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर पहिल्यापासून तुमच्याकडे शाळेमध्ये वगैरे हे शिकवत नाहीत. मला वाटते आपल्या शाळेमध्ये वगैरे हे शिकवत नाहीत फायनान्शियल फ्रीडम. नाही शिकवत. ह्या गोष्टी आणणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? मार्केटमध्ये जर तुम्ही पहिलीपासून जर मार्केटमध्ये जर आला तुम्ही 10वी पर्यंत, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केट शिकू शकता, लक्षात घ्या. आणि चांगल्या पद्धतीने मार्केट जर शिकला तर नंतर त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे त्यांना समजू शकते, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना फॉरेक्स मार्केटची जी टाइम असणार ती टाइम सांगतो तुम्हाला मी. इंडियन मार्केटची टायमिंग आहे ती 9:30 ते 3:30 या दरम्यान असते. आणि या दरम्यान लोकांना भरपूर जॉब वगैरे असतात, त्यामुळे तिथं तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, लक्षात घ्या. इथे पण इथं 5 दिवस 24 तास म्हणजे मंडे पासून फ्रायडे पर्यंत, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तुम्ही कधी पण मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. 24 तास तुमच्याकडे मार्केट चालू असणार, लक्षात घ्या. आणि शनिवार आणि रविवार बंद असतं. क्रिप्टोचं मार्केट असतं ते चालू असतं, लक्षात घ्या. पण व्हॉल्यूम नसतो. पण बाकीच्या लाईफस्टाईल प्रमाणे शनिवार रविवार सुट्टी घेणं हा तुमचा पण एक काय हक्क आहे, लक्षात घ्या. त्यामुळं इथं क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा शनिवार रविवार सुट्टी घ्या आणि थोडी सायकोलॉजी डेव्हलप करा. ते तुमच्यासाठी बेटर होईल. ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंग सारखं ट्रेडिंग करून चालत नाही, लक्षात घ्या. सायकोलॉजीवर त्याचा डिपेक्ट होतो, लक्षात घ्या. समजलं हे टायमिंग? हो सर. त्याच्यानंतर ना ही जी वेबसाईट आहे ती नोट डाऊन करून घ्या. forexmarkethours.com. नोट डाऊन करून घेतला असेल तर गुगल क्रोम ओपन करा सर्वांनी. केलंय सर. सर्वांनी करा. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर ती जी वेबसाईट लिहून घेतली ती वेबसाईट टाका. मी टाकतो इकडे, चेक करा. मी टाकतो इकडे गुगल क्रोम ओपन केलं आणि मी काय टाकणार आहे फॉरेक्स मार्केट हॉर्स. त्याच्यानंतर सेकंड 2 नंबरला तुम्हाला वेबसाईट दिसते वेबसाईट. एक मिनिट सर. स्क्रीनवर दिसते तुम्हाला ही फॉरेक्स मार्केट हॉर्स. ब्लू कलरचं हे आहे बघा, राऊंड लोगो वर्ल्ड मॅपचा. आणि तो ओपन केल्यानंतर ना असा जो सरफेस आहे तो सरफेस दिसेल तुम्हाला फॉरेक्स मार्केट हॉर्स. बघा, चेक करून बघा दिसतो का. दिसतोय. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा आणि असा विंडो दिसेल बघा. दिसतो हा? हा दिसतोय. इथं जी टायमिंग आहे ती कोणती आहे? अमेरिकेचं न्यूयॉर्क आहे, बरोबर. आपल्याकडे किती वाजले आता? 10:24 झालेत, बरोबर. इथे किती वाजलेत बघा? 11:54. 11:54 म्हणजे साधारण 12 वाजायला आले, बरोबर. मग हा टाइम कुठला सेट झालाय? न्यूयॉर्कचा. न्यूयॉर्क. पण तुम्ही इंडियामधनं ट्रेडिंग करताय म्हटल्यावर इंडियामधली टायमिंग माहित पाहिजे ना तुम्हाला. बरोबर. मग याच्यासाठी आपण काय करणार? GMT 5:30 करणार, लक्षात घ्या. GMT 5:30 प्लस मध्ये जावा आणि GMT 5:30 वर क्लिक करून गो वर क्लिक करा. हे बघा इथे दिसतं तुम्हाला GMT 5:30 आशिया कोलकाता. कोलकाता आपल्याच देशातील एक हे आहे ना राज्य. त्याच्यावर क्लिक करा आणि गो वर क्लिक करा. बघा GMT 5:30 केलं, आशिया कोलकाता निवडलं आणि त्याच्यानंतर गो वर क्लिक केलं आणि गो वर क्लिक केल्यानंतर ना 22:25 झालेत. म्हणजे किती? 10:25 झालेले आहेत तुमच्याकडे, बरोबर ना. आपल्या देशाप्रमाणे हा टाइम तुम्हाला दाखवायला लागले मार्केट. ओके.
केलं सर्वांनी? त्याच्यानंतर ना तुमचा दिवस कुठं चालू होतो सांगा मला. इथं नवीन दिवस इथून चालू होणार ना तुमचा असं, बरोबर ना? 1 वाजल्यापासून रात्री म्हणजे 12 नंतर ना तुमच्या, बरोबर ना? हा 24 तासाचं हे आहे वॉच, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 24 दिसेल. याच्यानंतर तुमचं मार्केट चालू होतं बरोबर 1 वाजल्यापासून. मग पहिल्यांदा मार्केट कोणतं ओपन व्हायला लागलंय? स्टार्टअपला मार्केट कोणतं ओपन व्हायला लागलंय? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क कसं ओपन होईल? इथनं स्टार्ट झालं ना न्यूयॉर्क. इथं बघा, इथं सिडनीचं मार्केट पहिल्यांदा ओपन व्हायला लागले आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कोणतं मार्केट ओपन व्हायला लागले? टोकियो. किती वाजता मार्केट ओपन होते? 6 वाजता टोकियोचं मार्केट ओपन होतं आणि 4 वाजता सिडनीचं मार्केट ओपन होतं. ओके. त्याच्यानंतर लंडनचं मार्केट किती वाजता ओपन व्हायला लागले बघा? 2 ला. आणि न्यूयॉर्कचं मार्केट कितीला ओपन व्हायला लागले? 6 ला. बरोबर ना? 6 किंवा 7 असेल, काय असेल ते. बरोबर आहे. समजलं हे मार्केट कशी ओपन होतात तुम्हाला? आणि ही ज्यावेळेला मार्केट ओपन होतात त्यावेळेला फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम काय होतो? वाढतो, लक्षात घ्या ह्यांच्यानुसार. मग इथे बघा सिडनी आणि टोकियो इथे 2 मार्केट वन टाइम ओपन आहेत का? हो. इथेपर्यंत आहेत, बरोबर ना? किती तास आहेत बघा? 3 तास, 6 तास आणि 7 तास. किती तास मार्केट ओपन आहे? डबल ओव्हरलॅप किती आहे? 7 तास ओव्हरलॅप आहे. म्हणजे दोन्ही मार्केट 7 तास वन टाइम चालू आहेत. आणि इथे किती तास चालू आहे बघा? लंडन, न्यूयॉर्क 4 तास. 4 तास, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, हा ओव्हरलॅपिंग सेशन मध्ये ह्या 1 नंबरच्या सेशन मध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असेल की 2 नंबरच्या? नवीन जे स्टुडंट आहेत त्यांनी सांगा. 2 नंबर. 2 नंबर. 2 नंबरच्या का असेल सांगा, त्याचं रिझन काय सांगा? कारण तिथं ट्रेडिंगला साठी लोक जास्त असणार. हा, इथं तुमच्याकडे अमेरिकेचा जो डॉलर आहे तो सगळ्यात जास्त ट्रेड केला जातो, लक्षात घ्या. अमेरिकेचा जो डॉलर आहे तो सगळ्यात जास्त ट्रेड केला जातो. त्यामुळं ह्या लंडन आणि न्यूयॉर्कचा जो ओव्हरलॅपिंग सेशन असतो इथे तुमच्याकडे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम दिसणार, लक्षात घ्या. बरोबर आहे. हा, आणि या ओव्हरलॅपिंग सेशन मध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो. आता हा एक ओव्हरलॅपिंग तुमच्याकडे सेशन आहे आणि हा एक ओव्हरलॅपिंग सेशन आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, दिवसाला तुम्ही किती टक्के मिळवणार आहे याचं काहीतरी तुमच्याकडे हे असणार ना, रेकॉर्ड असणार ना. मग समजा तुम्हाला दिवसाला 3% मिळवायचे आहेत. मग तुम्ही मला सांगा 3% कोणत्याही मार्केटमध्ये तुम्ही मिळवू शकता ना, म्हणजे कोणत्याही टायमिंग मध्ये तुम्ही मिळवू शकता ना 3%. हो. हा, मग आता इथे बघा, इथं जे स्पीड असणार आहे मार्केटचं, इथलं जे स्पीड आहे ते 120चं स्पीड आहे समजा. आणि सिडनी आणि टोकियोचं जे स्पीड आहे ते साधारण 80चं स्पीड आहे तुमच्याकडे. आणि इथं जर बघितलं तर एक 70चं स्पीड आहे तुमच्याकडे. आणि लंडन आणि याच्यामध्ये जर स्पीड बघितला तर इथलं एक 60चं स्पीड आहे तुमच्याकडे, बरोबर. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जर एक नवीन गाडी घेतल्यानंतर ना कोणतं स्पीड पहिल्यांदा लावणार तुम्ही? 60चं लावणार, बरोबर ना. मग मला 60चं स्पीड तुम्हाला काय सांगायचं लक्षात घ्या. जे लोकांना फॉरेक्स मार्केट माहित नाही त्यांनी ट्रेडिंग कोणत्या टाइम मध्ये केलं पाहिजे? 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत त्यांनी ट्रेडिंग केलं पाहिजे, लक्षात घ्या. का? कारण की त्यांना गोष्टी समजण्यासाठी वेळ लागणार, बरोबर ना. का 120च्या स्पीडला करू शकतात ते? नाही. केले का 120च्या स्पीडला कधी ट्रेडिंग? केलेत का कोणी? स्टॉप लॉस कसे जातात बघितलेत का कधी? हो सर, बघितलेत ना. त्यामुळे हे लक्षात घ्या, तुम्हाला दिवसाला 3%च काढायच्यात, लक्षात घ्या. ते 3% कोणत्याही स्पीडला मिळते, तुम्हाला काय फरक पडतोय? नाही पडत ना, बरोबर ना. इथं 3% मिळाले सकाळी तर तुम्ही थांबू शकता ना दिवसभर. इथं ट्रेडिंग करायची काय गरज आहे का? नाही. मग इथं तुम्हाला 3% मिळाले तर बाकीच्या सेशन मध्ये ट्रेडिंग करायची काय गरज आहे का तुम्हाला? नाही ना, बरोबर ना. का समुद्रच घेऊन जाणार आहे घरला तुम्ही? नाही. घरी तर घेऊन जाणार आहे का समुद्र? घर बुडल, लक्षात घ्या. त्यामुळे विचार करून इथं तुम्ही एक नवीन जर ट्रेडर असाल तर विचार करावा लागतो, लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने स्किल डेव्हलप करायला लागते, लक्षात घ्या. नाहीतर स्किल जर तुमच्याकडे नसेल, मनी मॅनेजमेंट जर नसेल आणि सायकोलॉजी नसेल
तर मार्केट तुमचं घरदार घेऊन जायला मागं पुढे बघत नाही, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? हे सगळं अनुभवलेलं लक्षात घ्या. हे सगळं अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला मी सांगायला लागलोय. एक डाऊट विचारू का सर? हा डाऊट एक होता विचारू. हा या टायमिंग नुसार असेल, टायमिंगचा असेल तर 100% विचारा. हो सर, त्याच्या रिलेटेड ओव्हरलॅप आणि किल सेशन, किल झोन सेशन काय असतं, डिफरन्स काय? काय म्हटलं तुम्ही? ओव्हरलॅप आणि किल झोन म्हणतात ना, ते हे बघा, वेगवेगळं. ओव्हरलॅप म्हणजे दोन मार्केट वन टाइम चालू होतात, ह्याला ओव्हरलॅप म्हणतात, बरोबर? हो. हा, आणि किलझोन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. किलझोन म्हणजे हा एक लंडनचा सेशन आहे, हा एक न्यूयॉर्कचा सेशन आहे, आणि हा आशिया खंडातला सेशन आहे, बरोबर? इथं स्टॉप लॉस हंटिंग केलं जातं, इथं स्टॉप लॉस हंटिंग केलं जातं, इथं पण स्टॉप लॉस हंटिंग केलं जातं, लक्षात घ्या. आणि इथले स्टॉप लॉस हंटिंग, इथला जो किलझोन आहे हा लंडनचा किलझोन आहे, लक्षात घ्या, इथला. आणि इथला जो किलझोन आहे तो एनवायचा, लक्षात घ्या, इथला. आणि इथला जो हे आहे किलझोन तो आशियाचा, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला किलझोन काय असतात? किलझोन म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग साठी लावलेले एक नियोजन असतं, लक्षात घ्या, त्याला किलझोन म्हणतात. त्याच्यावरती ट्रेड करता येतो ना सर? येतो, त्याच्यावरती पण ट्रेड करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. समजलं किलझोन आणि ओव्हरलॅपिंग सेशन मध्ये काय डिफरन्स आहे? हो सर, समजलं. हा, म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये एक स्टॉप लॉस हंटिंगचा प्रकार घडवला जातो, पण सगळ्यात जास्त स्टॉप लॉस हंटिंगचा प्रकार न्यूयॉर्क मध्ये येतो, लक्षात घ्या. संध्याकाळी 7 नंतर मार्केटमध्ये स्टॉप लॉस चांगल्या पद्धतीने हंट केले जातात, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जर ते स्पीड जर झेपत नसेल तर सकाळच्या स्पीडला तुम्ही ट्रेडिंग करू शकताय, आणि त्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला जेवढं काही प्रॉफिट करायचं तेवढं तुम्ही गेन करू शकताय. समजलं तुम्हाला? ओव्हरलॅपिंग सेशन कसे ओळखायचे, स्पीड कसं ओळखायचं, तुम्हाला कोणतं स्पीड मॅच करते हे बघायचं कसं, हे तुम्ही त्याच्यावरून बघू शकता, लक्षात घ्या. हॅलो सर. हा बोला. ह्याच्यामध्ये बेस्ट म्हणजे कोणत्या वेळेला करायचे, नेमकं कोणत्या वेळ चांगली राहील? आता तुम्ही कोणत्या स्टेज मध्ये बसाल त्याच्यावर आहे, लक्षात घ्या. मार्केटमध्ये तुम्ही येऊन 1 महिना झालाय, मार्केटमध्ये येऊन तुम्ही 1 वर्ष झालाय, मार्केटमध्ये येऊन तुम्ही 5 वर्ष झालाय, मार्केटमध्ये येऊन तुम्ही 10 वर्ष झाले, या स्टेप वरती डिपेंड असतं कोणता टाइम. 10 वर्ष होत असेल तर न्यूयॉर्कला करू शकता तुम्ही, आणि 1च महिना होत असेल तर स्पीड कमी. 5 महिने झालं म्हणजे 2-3 महिने झालं तर या सिडनी टोकियो सकाळी 7 ते 12 त्याच्या दरम्यान तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतो, लक्षात घ्या. व्हॉल्यूम पण चांगला असतो, तुमच्या मर्जीप्रमाणे मार्केट चालतं इथं. बरं, बिगिनर आहे मग त्यासाठी सांगा ना. बिगिनर असेल तर मग इकडे तुम्ही 2 ते 5 सिंगल चेक करा. ओके. रात्री मला वाटते 10 नंतर आणि दुपारी 2 ते 5 या ट्रेडिंग मध्ये तुम्ही मार्केटला हे करा. तिथं स्पीड कमी असणार मार्केटचं, आणि त्यानुसार स्टॉप लॉस वगैरे जाणार नाहीत. नवीन असं लॉस नको आहे म्हणून मी ह्या गोष्टी सांगतोय, लक्षात घ्या. लॉस नाही करायचा आहे आपल्याला, फक्त प्रॉफिटच करायचं. ओके सर. हा, त्याच्यानंतर ना जे काय स्क्रीन दिसते ती नोट डाऊन करून घ्या फास्ट मध्ये, आणि हँड राईज करा. सर जसं सर निफ्टी, सर बँक निफ्टीमध्ये सर ऑपरेटर करतात ट्रेडिंग, मोठे लोक, तर ट्रॅपिंग म्हणा किंवा एसएलआयटिंग तसं पण होऊ शकते. हो, होतं की. ऍक्च्युली बँक निफ्टी जे चालवणारे लोक आहेत ते फॉरेनचे आहेत, लक्षात घ्या, आणि ते जे स्किल वापरतात ते स्किल आपण शिकवतो, लक्षात घ्या. आणि सपोर्ट रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न, बुलिश एंगल्पिंग, बेरिश एंगल्पिंग हे जर तुम्ही शिकत असाल तर 100% तुम्ही मोठाच्या मोठा लॉस करू शकता, लक्षात घ्या. कारण की ती एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग करण्यासाठी एक जाळं टाकलं जातं, आणि ते जाळं सपोर्ट रेजिस्टन्स सारखं असू शकतं, किंवा चार्ट पॅटर्न सारखं असू शकतं, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न सारखं असू शकतं, लक्षात घ्या. म्हणजे जर प्रायजेक्शन नुसार सर आता आपण लिंक केलं ना निफ्टी बँक निफ्टी मध्ये, प्रायजेक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन किंवा हे बघा, प्राइस ऍक्शन म्हणजे आता प्राइस ऍक्शन मध्ये काय कन्सेप्ट आहे, तुम्ही प्राइस ऍक्शन म्हणताय बरोबर. प्राइस ऍक्शन कन्सेप्ट हा 2012चा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. आणि प्राइस ऍक्शन म्हणजे काय, ज्यावेळेला तुमची प्राइस जशी डिलिव्हर करते, म्हणजे तुमची किंमत जशी चालायला लागल्या त्यावरून तुम्ही मार्केटला काय करायला लागलाय, प्रेडिक्ट करायला लागलाय, बरोबर आहे का.
आणि त्याच्यानंतर 2012 नंतर 2016ला काहीतरी SMC कन्सेप्ट आला, लक्षात घ्या, स्मार्ट मनी कन्सेप्ट. आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट 2016 नंतर आलाय. त्याच्यानंतर 2016च्या पुढे जरासं गेल्यानंतर ICTचा कन्सेप्ट आला, लक्षात घ्या, ICT इनर सर्किट ट्रेडर, ICT आलाय. आणि ICTच्या नंतर आता मार्केट मेकर कन्सेप्ट हा एक कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला इथं तुमच्याकडे किती ब्लॉक आहेत, तुम्ही काहीच शिकला नाही हा पहिल्या ब्लॉकमध्ये. तुम्ही कॅन्डलस्टिक प्रकारवर ट्रेड करताय दुसऱ्या ब्लॉकमध्ये, तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सवर ट्रेड करताय तिसऱ्या ब्लॉकमध्ये, तुम्ही चार्ट पॅटर्नवर ट्रेड करताय 5व्या ब्लॉकमध्ये, तुम्ही SMC वर ट्रेड करताय तुम्ही 5व्या ब्लॉकमध्ये, तुम्ही ICT वर ट्रेड करताय 6व्या ब्लॉकमध्ये तुम्ही, आणि 7वा जो ब्लॉक आहे तो मार्केट मेकर आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही ह्या ब्लॉकमधून ह्या मार्केट मेकरच्या जवळ येतं, लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी ह्या जवळमध्ये ह्या मार्केट मेकर यांचं जे विचार असतात त्याच्या जवळ घेऊन जातो मी तुम्हाला, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटमध्ये तुमचा जो विनिंग रेट आहे तो वाढतो आणि लुजिंग रेट आहे तो कमी होतो, लक्षात घ्या. नोट डाऊन झाला असेल तर इकडे सांगतो बघा. मार्केटमध्ये आपल्यासारखे फक्त प्लेयर नसतात, मोठमोठ्या बँका असतात, त्या बँकापेक्षा आणखी मोठ्या बँका असू शकतात, कमर्शियल बँका असतात त्या पण असतात मार्केटमध्ये, पैसे पुरवणाऱ्या संस्था ज्या काय असतात त्या पण मार्केटमध्ये असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मोठे मोठे जे ट्रेडर असतात ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे ते पण असतात मार्केटमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे जे लोक असतात ती पण असतात मार्केटमध्ये. त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी आपल्यासारखे जे लोक असतात किरकोळ ट्रेडिंग करून पैसे मिळवतात ते पण मार्केटमध्ये असतात. आणि इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतं? हे बघा, इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर म्हणजे एक असा कन्सेप्ट आहे की तुमच्या ब्रोकर करून एक प्रकारची लिक्विडिटी पुरवली जाते मार्केटला. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स बघताय, इथे वरती रेजिस्टन्स तयार झाला, इथे सपोर्ट तयार झालाय, इथनं मार्केट इथं आलं, इथनं वरती न्यायचं काम तुमचा ब्रोकरच करतोय मार्केटला, लक्षात घ्या. परत वरती गेलं इथनं खाली न्यायचं काम तुमचा ब्रोकरच करतोय. आणि अशा वेळेला मार्केट काय करतं, एक सपोर्ट रेजिस्टन्स सारखा तुम्हाला व्ह्यू देतो आणि तुम्हाला वाटते की इथं सपोर्ट, इथनं मार्केट ब्रेक करणार नाही, आणि त्यावेळेला तुम्ही इथं खाली गेल्यानंतर बायचा ट्रेड घेताय, रिटेस्ट केल्यानंतर परत बायचा ट्रेड घेताय, आणि त्यावेळेला मार्केट मेकर डायरेक्ट मार्केटला खाली आणतात आणि सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतात आणि मग मार्केट वरती जातं. आणि हा जो कन्सेप्ट तयार करतात मागचा लिक्विडिटीचा, ते कोण तयार करतात? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर. हा तुमचा स्वतःचा ब्रोकर असतो, लक्षात घ्या. आणि यांच्याकडे अल्गोरिदम सिस्टीम असते, लक्षात घ्या. अल्गोरिदम सिस्टीम नुसार तुमचे स्टॉप लॉस कुठे लागल्यात, सगळ्यात जास्त स्टॉप लॉस जर असतील तर त्या बाजूला एक स्पाइक येतो आणि त्या स्पाइक मध्ये तुमचे सगळे स्टॉप लॉस जातात आणि स्टॉप लॉस गेल्यानंतर मार्केट मुवमेंट करतं. मग ती मुवमेंट कशी, स्टॉप लॉस जाऊ नये याच्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कसा ट्रेड केला पाहिजे, हे सगळं आपण आपल्या ऍडव्हान्स मध्ये शिकवतो, लक्षात घ्या. तुम्ही कुठं मोडताय सांगा याच्यामध्ये? तुम्ही ए मध्ये मोडताय का बी मध्ये मोडताय? बी सर, बी मध्ये मोडताय, बरोबर. मग ए मध्ये एचा कंपार्टमेंट वेगळा का? कारण की यांच्याकडे जास्त पैसे आहेत, बरोबर आहे. यांच्याकडे जास्त पैसे आहेत, मग तुमच्याकडे जास्त पैसे आहेत का? नाही. मग तुम्ही ट्रेडिंग सोडून देणार आहे? नाही. मग काय करणार? ट्रेडिंग सोडून देणार आहे का? बिझनेस एक्सपांड करू. बिझनेस एक्सपांड कसं करू शकता तुम्ही? कसं करणार ऍक्च्युअल मध्ये? ए वाल्यांना फॉलो करून. ए वाल्यांना म्हणजे तुम्हाला यांच्यासारखा माइंडसेट करायचा आहे, बरोबर ना. यांच्याकडे जे स्किल आहे ते डेव्हलप करायचं आहे तुम्हाला, बरोबर का. आणि त्या स्किल मधून तुम्हाला प्रॉफिट जनरेट करायचं, लक्षात घ्या. हे करू शकता ना तुम्ही, पैसे जरी नसतील तर हे तर करू शकताय ना, बरोबर ना. त्यामुळं त्या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये तुमचा माइंडसेट बनवायचा आणि त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट करायचं, लक्षात घ्या. आणि हा जो माइंडसेट आहे म्हणजे मार्केट मेकरचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट आपण तयार करतो, लक्षात घ्या.
कारण की मार्केटमध्ये बघा तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स जरी वापरत असाल तर मला सांगा ऍव्हरेज मध्ये तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात का? नाही आहे लक्षात घ्या. त्यामुळं मार्केट हे टोटली अल्गोरिदम सिस्टमवर चालतं लक्षात घ्या. आणि तो अल्गोरिदम कसा कॅच करायचा हे आपण आपल्या ऍडव्हान्स मध्ये दाखवतो लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतरनं आपण जे काय अनालिसिस करणार आहे म्हणजे स्टडी जो करणार आहे मार्केटचा जो काय अभ्यास करणार आहे तो ट्रेडिंग व्ह्यू वरती करणार लक्षात घ्या. आणि ऑर्डर टाकण्यासाठी MT5 चा वापर करणार लक्षात घ्या. एक्सनेस जो ब्रोकर आहे त्याचा वापर करणार नाही ऑर्डर टाकण्यासाठी, कारण की एक्सनेसचा ऍप्लिकेशन कधी तरी हँग होऊ शकतो तुमच्याकडं. त्याच्यासाठी आपण MT5 चा वापर करणार. इथे हा ऍप्लिकेशन कधीच हँग होत नाही लक्षात घ्या. न्यूज वगैरे चालू असेल तर MT5 तुमच्याकडे कधीच हँग होत नाही. एक्सनेस हँग होऊ शकतं. तुम्हाला बेटर काय वाटेल ते तुम्ही ट्रेड करू शकता लक्षात घ्या. आणि ब्रोकरची जर तुमच्याकडे अकाउंट नसतील तर मला मेसेज करा. मी तुम्हाला अकाउंट वगैरे काढून MT5 ला कनेक्ट कसं करायचं, MT5 ला ट्रेड कसा केला जातो हे सगळे तुम्हाला मी गोष्टी प्रोव्हाइड करतो लक्षात घ्या. MT5 सर आपण ब्रोकर आहे सर? काय म्हटलं? MT5 ब्रोकर नाही तुमच्याकडे. फक्त ऑर्डर टाकण्यासाठी प्लॅटफॉर्म वापरला जातो. ब्रोकर तुमच्याकडे एक्सनेस तुमच्याकडे ब्रोकर आहे लक्षात घ्या. एक्सनेस ब्रोकरवर ट्रेड टाकल्यानंतर तुमचा ट्रेड 1 मिनिटानंतर ओपन व्हायला लागलाय आणि MT5 वर ट्रेड टाकल्यानंतर तुमचा 5 सेकंदात ट्रेड ओपन व्हायला लागलाय. मग तुमच्यासाठी काय बेटर असेल? MT5 किंवा MT4 असू शकते लक्षात घ्या. MT5 आपण वापरायचं आहे. आणि तुम्हाला उद्या आजच्या लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोर वरून ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करून घ्यायचं आणि MT5 पण डाउनलोड करून घ्यायचं लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आपला जो ब्रोकर आहे तो एक्सनेस आहे लक्षात घ्या. ब्रोकरचं जे ऍप आहे त्याचा फक्त आपण डिपॉझिट आणि विड्रॉल करण्यासाठीच वापर करणार लक्षात घ्या. अदरवाईज त्याचा आपण वापर करणार नाही आहे लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? ओके सर. हा, कारण की हँग झाल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नको आहे लक्षात घ्या. त्याच्यासाठी मी सांगतोय लक्षात घ्या, कारण की मला जे आलेले प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करतोय. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्यामुळे तुमचं चांगलं होणं हा माझा एक व्ह्यू आहे लक्षात घ्या. त्यामुळं आणि एक्सनेसची अकाउंट कुणाकडे नसतील किंवा आमच्या अंडर अकाउंट कुणाला करायचं असेल तर मला मेसेज करा पर्सनल. तुम्हाला मी मगाशी नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा. मी त्यावरून तुम्हाला अकाउंट ओपन करून देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल अकाउंटमध्ये पैसे कसे टाकायचे, त्याच्यानंतर विड्रॉल कशी करायची, त्याच्यासाठी काही चुकायला नको. त्याच्यानंतर KYC कशी करायची. KYC पण भरपूर महत्वाचा विषय असतो लक्षात घ्या. पैसे बुडायला नकोत म्हणून. त्याच्यानंतर बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत. भरपूर जणांच्याकडे ओल्ड ऍप्लिकेशन आहेत, अपडेट ऍप्लिकेशन नाही. ते अपडेट कसं करायचं किंवा काही चुकी झाली असेल किंवा ऑर्डरमध्ये किंवा प्रॉफिट लॉस बुक करण्यासाठी काही चुकी झाली असेल तर ह्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला आमच्या मार्फत सुविधा पुरवली जाते लक्षात घ्या. कधी ज्यावेळेला तुम्ही आमच्या अंडर असाल त्यावेळेला लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही जर एकटा पडला तर पुढचा ब्रोकर थोडाफार तुम्हाला समजून घेत नाही लक्षात घ्या. पण कुणाच्या अंडर असाल तर 100% तो तुम्हाला सर्व्हिस देतो, कारण की त्यांच्या अंडर क्लायंट्स भरपूर असतात लक्षात घ्या. ओके, थँक्यू सर. हा, आणि कुणाला काय अडचण असेल, कोणताही प्रश्न असू दे, तुम्हाला जे काय असेल ते शेअर करा. तुम्हाला त्याचं उत्तर 100% मिळून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. आणि सर यांना सर झिरो अकाउंट स्प्रेड सर ते किती लागतं ब्रोकर आणि झिरो अकाउंटचं ना? हो का, झिरो अकाउंट ओपन करायचं असेल तर मिनिमम किती डॉलर इन्व्हेस्ट करायला लागतात? पहिल्यांदा 500 ला तुमच्याकडे झिरोचं अकाउंट मिळू शकतं तुम्हाला $500. आणि $500 झिरोचं अकाउंट मिळाल्यानंतर ना 0.01 या लॉट साईजला 0.11चं काय मिळतं तुम्हाला? कमिशन मिळतं लक्षात घ्या. 0.11चं कमिशन म्हणजे थोडक्यात किती आहे चेक करू शकता तुम्ही गुगलला. 0.11 USD टू INR म्हणजे किती रुपये कमिशन बसते बघा तुम्हाला? 9 रुपये तुम्हाला. काय म्हणला? वन लॉटला सर, वन स्टँडर्ड लॉट, मास्टर लॉट, वन स्टँडर्ड लॉट मारत असाल तर 1.11चं कमिशन बसणार तुम्हाला. 1.11चं
1.11 म्हणजे किती डॉलर कमिशन? 96 रुपये, बरोबर आहे. मग गोल्डचा जर तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट जर मारला समजा, तर किती डॉलर प्रॉफिट घेणार तुम्ही? किती पॉईंट मुवमेंट घेऊ शकता सांगा मला? 2-3 किंवा 3 पॉईंट जर मुवमेंट घेऊ शकता का नाही तुम्ही गोल्डची? 3 पॉईंट मुवमेंट घ्यावंच लागतं लक्षात घ्या. आणि 3 पॉईंट मुवमेंट ज्याला घेणार त्याला किती डॉलरचा प्रॉफिट होणार तुम्हाला? 300. आणि $300 मधनं तुम्हाला मग $1 द्यायला काय वाईट आहे? बरोबर ना? मला वाटतं $11 असतील. $11 असतील मला वाटतं साधारण. $11 कमिशन बसते. तरी पण $11 कमिशन म्हणजे ₹1000 द्यायला तुम्हाला काय वाईट वाटत नाही लक्षात घ्या. $300 कमवताय, याचा अर्थ 300 म्हणजे किती डॉलर कमवताय तुम्ही? एक ₹27,000 कमवताय. ₹27,000 कमवताना ₹1100 द्यायला तुम्हाला काही अडचण नाही लक्षात घ्या. हे तुम्हाला लिव्हरेज वगैरे काय असते किंवा कमिशन काय असतं ते उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा परवाच्या लेक्चरमध्ये क्लिअर होईल. काय प्रॉब्लेम नाही त्याचा. ओके. मला सांगा आज जे काही मी तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे काय आज काय जे शिकवलंय त्याच्यामध्ये कोणाची काय अडचण आहे का? नाही. कोणाची काय अडचण असेल तर माईक ऑन करा. कुणाला काय अडचण असेल तर माईक ऑन करा. हॅलो. मला वाटते कोणाची काही अडचण नाहीये, पण अडचण आहे आणि तुम्हाला सांगता येत नाही तर 100% मेसेज करा. मेसेजमध्ये तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे टीम आहे, ती टीम तुम्हाला उत्तर देईल 100%. आणि काय म्हटलं? ट्रेडिंग मध्ये सर चार्ट आहे ना? हा कसला चार्ट आहे म्हटलं? ट्रेडिंग व्ह्यूचा ना? हो, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. आपल्याकडे कॅन्डलचे कलर वेगळे आहेत लक्षात घ्या. कॅन्डलचे कलर आपल्याकडे 4 कलरचे कॅन्डल आहेत. ग्रीन आणि ब्लॅक हा रेग्युलर म्हणजे तुम्ही रेड जिथे वापरताय, रेड कलर जिथे वापरताय तिथे आम्ही ब्लॅक कलर वापरतोय आणि ग्रीनच्या ठिकाणी ग्रीन वापरतोय. पण ग्रीनचा थोडाफार कलर वेगळा आहे आणि येलो कॅन्डल वेगळे आहेत आणि ब्लू कॅन्डल वेगळे आहेत आपल्याकडं. हे सगळे ऍडव्हान्सचे कन्सेप्ट आहेत. ते तुम्हाला आता इथं काय सांगून समजणार पण नाही लक्षात घ्या. चालतं, ठीक आहे. मग आपण उद्याच्या लेक्चरला भेटू. सर्वांसाठी गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. नाईट सर. थँक्यू. उद्या याच ग्रुपवर लिंक येईल तुम्हाला. ओके सर. हा चालेल, ठीक आहे. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. थँक्यू सर.